कसे आहात? पाठीमागे आवाज येत नाहीये. व्हेरी गुड. बहुतेक सप्टेंबर 2019ला आपला गेट टुगेदर झाला. त्याच्यानंतर हा एक मिनी गेट टुगेदर आहे, कारण ह्या मधल्या काळात बऱ्याच गोष्टी अशा वाहून गेल्या. कोरोनाचा कालावधी आला, कनेक्शन डिस्कनेक्शन. कधी कधी असं असतं की शास्त्र म्हणजे फक्त 6 स्टेप आहेत आणि मग ते आम्हाला करायला जमत नाही आहेत. मग ती खंत एक असते. मग परत जाऊन विचारायचं कसं आणि बोलायचं कसं, असे बरेचसे प्रश्न असतात. पण आपण शास्त्रात एक नेहमी सांगतो की हे शास्त्र असामान्य लोकांचं आहे. सर्वसामान्य लोक सहजासहजी या शास्त्राला पोचू शकत नाहीत. कर्म प्रारब्ध जे काय असेल आत्तापर्यंत घडलं होतं तेपर्यंत ते सगळं अज्ञानात. की जसं तुम्ही जन्म घेतलात, म्हणजे जन्म म्हणजे काय की ब्रह्मांडानं तुम्ही जेव्हा जन्माला आलात आणि तुम्ही डोळे उघडलेत, तुम्ही प्रथम ब्रह्मांडाला बघता आणि ब्रह्मांड तुम्हाला बघतं आणि तिथं तुमची पत्रिका चालू होते. म्हणजे आपण जसं म्हटलं की आपले 7 लेअर आहेत. म्हणजे 7व्या लेअरला कर्म करण्यासाठी तुमचं शरीराचं प्रिपरेशन झालं. म्हणजे अगोदर सगळं कर्म त्यात लोड झालं आणि जसं तुम्ही जन्म घेऊन बाहेर येता आणि तुम्ही ब्रह्मांडाला बघता आणि ब्रह्मांडावरून तुम्हाला बघतं, तिथून तुमचं सुरू होतं की तुम्ही हे प्रारब्ध कशा पद्धतीनं पूर्ण करणार आहात. आणि इथं ही पत्रिका येते. आता जोपर्यंत ते ज्ञान मिळत नाही तोपर्यंत जे संस्कार असतात, सराउंडिंग असतात, आईवडिलांचे प्रोग्राम असतात, तुमची समज असते, आकलन करण्याची पद्धत असते, विचार करण्याची पद्धत आहे, स्वभाव आहे, या सगळ्या मटेरियलनं आपण एक एक प्रसंग अनुभवत असतो, घटना बघत असतो, घडवत असतो, ऑब्झर्वर असतो, कधी कधी पार्टिसिपेट असतं. अशा आनंद पद्धतीनं आपलं आयुष्य घडत जात असतं. आणि वयाच्या एका टप्प्यावर आपली एक फिलॉसॉफी सेट होते की तुम्ही या जगाकडं कसं बघणार, तुम्ही तुमच्या आयुष्याकडं कसं बघणार, तुम्ही तुमच्यातल्या प्रॉब्लेमला कसं बघणार, हे सगळं आपलं ठरत जातं. आणि अचानक जर मागच्या कर्मात एखादं चांगली स्थिती असते आणि त्याला ती जेव्हा तुमच्या जागृत होते तेव्हा ब्रह्मांड कुठूनही तुमच्याशी एक म्हणतो ना की संपर्क साधतं. आणि ब्रह्मांड संबंधात ते ज्ञानाच्या, म्हणजे कलियुगामध्ये ज्ञान महत्त्वाचं आहे, तर कुठल्या तरी ज्ञानाच्या योगाने हे तुमच्या संपर्क येतं. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही कोणी बरे मार्ग केले असतील, मार्ग असेल, हे सगळ्या मार्ग तुम्ही जेव्हा जाता, पहिला तुमचा कॉल असतो, तर तुम्ही तुमच्या शरीरात जेव्हा ती स्थिती निर्माण होते तेव्हाच ब्रह्मांड तुमच्याशी संपर्क साधतं. आणि असे हजारो मार्ग आहेत की जे केन प्रकारे निसर्ग तुमच्याशी संवाद साधतो, येणाऱ्या कर्मासाठी तुम्ही कसं बदलायला हवं. आणि त्यातलंच एक ज्ञानाचा किरण म्हणजे आपलं शास्त्र, श्री शिवसुर शास्त्र, ज्याच्यातून आपण सगळे एकत्र जोडलं गेलो. आणि कलियुगामध्ये काय आहे की हे सगळं नॉलेज डिकोड करण्यासाठी एक शक्ती लागते, जी गुरुशक्ती लागते, की जी आपल्याला या संस्कारानुसार, या युगानुसार हे ज्ञान तुम्ही कसं वापरायला हवं, ह्याचा अर्थ काय, हे सांगण्यासाठी एक साक्षात एक परमऊर्जा लागते, जी मोठ्या सरांच्या आपण म्हणतो ना की त्यांच्यानुसार आपल्या ती उपस्थित आहेत, लाईव्ह आहे, जिथं आपण दररोज संपर्क करू शकतो, बोलू शकतो, अनुभवू शकतो. आणि ही आपल्यासाठी अतिशय परम भाग्याची गोष्ट आहे. आणि मी हे आत्ताच का बोलतो, जेव्हा सगळे गुरुतत्व फोटोत जातात तेव्हा त्यांच्याबद्दल फार उमाळा येतो. म्हणजे 350 वर्षानंतर ज्ञानेश्वरी लोकांना कळायला लागली, त्याच्यावर PhD व्हायला लागली, एका ओवीवर 3-3, 4-4 तास निरूपण त्याची काही प्रवचन व्हायला लागले. पण तो काळ जर तुम्ही थोडासा फ्लॅशबॅक, तर 3.5 वर्ष जेव्हा ती लिहिली गेली त्यावेळी स्थिती काय असणार आहे, की त्यावेळेला त्यांनाच प्रचंड विरोध झाला. आणि 350-400 वर्षानंतर ज्ञानेश्वरीची प्रत्येक ओळी किती महान आहे आत्ता समजायला लागलं. आणि आत्ता आपण ह्या सगळ्या गुरुतत्वांचा आपण उजागर करतो की त्यावेळेला कसं. आणि ही स्थिती असते ज्यावेळी ते अस्तित्वात असतात त्यावेळेला आपला मेंदू सहज त्यांना घेत असतो
कारण ते आपल्यासारखेच वावरत असतात, चालत असतात, बोलत असतात, खात असतात. त्यामुळे मेंदू यात विशेष काय आहे? आणि ही असती सामान्यांची दृष्टी, ज्याला ती विशेष समजत नाहीत. आणि असामान्य असतो की त्यांची प्रत्येक ॲक्शन, त्यांचा प्रत्येक शब्द, त्यांची बोलण्याची पद्धत हे सगळं एक विशिष्ट संकेत असतात येणाऱ्या स्थितीचे. आणि त्यांच्या माध्यमातून या शास्त्रानं आपण सगळे जोडलं गेलो. आणि इथून झालं की नो युअरसेल्फची जर्नी, की शास्त्रात जेव्हा तुम्ही कोण आहात याचं जेव्हा तुम्हाला नॉलेज मिळतं, तिथून तुमचा नवीन जन्म स्टार्ट होतो. आत्तापर्यंत जे घडलं ते काय होतं की तुम्ही जो स्वभाव घेऊन आलेला आहे, जी पत्रिका घेऊन आलेला आहे, जे ग्रह तारे नक्षत्रांचं घेऊन आलात, त्याच्यानुसार तुम्ही तुमचे स्वभाव, बोलण्याची पद्धत, तुम्ही फेस करण्याची पद्धत, एखाद्या विशिष्ट इमोशनमध्ये रिॲक्ट करण्याची तुमची पद्धत, अशी तुमची जडणघडण होत जाते. पण ज्या वेळेला तुम्हाला तुम्ही कोण आहात याचं परम नॉलेज मिळतं, तिथून तुमचा दुसरा जन्म स्टार्ट होतो. वी आर पॉवरफुल क्रिएटर, अहम ब्रह्मास्मी, मी शिव आहे. आणि तिथून जर्नी सुरू झाली पाहिजे एक वेगळ्या दिशेनं. म्हणून म्हणलं की ज्याला आपण कुठे आहोत, म्हणजे कुठं बदलायचं कळलं तर बदलणं सोपं जातं. आणि हेच महत्त्वाचं आहे. आपल्यातल्या त्रुटी, म्हणजे आपल्या स्वभावातल्या असोतल्या आपल्या प्रत्येकानं आपल्याला त्रुटी माहीत पाहिजे, आपले शक्तीस्थळ माहीत पाहिजे की मी कशा पद्धतीने आहे. आणि जेवढा फोकस आपण स्वतःवर ठेवतो तेव्हा आपलं स्वतःचं आकलन होत जातं. आणि त्याच वेळा जेव्हा आकलन होतं तेव्हाच तुमचा अवरा सेन्सिटिव्ह होतो आणि तुम्हाला ह्या अनुभूतीची, म्हणजे ज्या ह्या डिवाईन एनर्जीत त्यांची अनुभूती तुम्हाला समजायला चालू होते. जसं आपण ते अन्नमय कोश वगैरे ह्याच्या बंद म्हणतो की जो खाण्यावर जास्त डिपेंडिंग आहे त्याचा हा लेअर थोडासा जाड असतो. त्यामुळे सहजासहजी सेन्सिटिव्ह गोष्टी त्याला खूप कमी जाणवतात. म्हणून तुम्ही बघितलं की जेव्हा लोक तुम्ही कुठल्याही, किंवा तुम्ही गेला असाल किंवा बरोबर तुम्ही एखाद्या कुठल्या मोठ्या कार्यक्रमात गेल्यानंतर, म्हणजे एक मी साधारण गोष्ट सांगतो की एक गेल्या महिन्यात मी कोईमुताला गेलो होतो. म्हणजे सद्गुरूंच्या ईशा फाउंडेशन ठिकाणी गेलो होतो, जिथं तो आदिगुरूंचा मोठा स्टॅच्यू आहे. म्हणजे महाशिवरात्रीला की 5 लाख 7 लाख 10 लोक तिथं जेव्हा जोडले जातात आणि त्या सगळ्यातनं ते जे चैतन्य निर्माण होतं, तर तो आदिगुरू बघण्यासाठी आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा रविवारचा दिवस 70, 80, 100 अशा बसेस होत्या, टू व्हीलर असे 300-400 गाड्या आणि बरेचसे लोक होते. आणि त्या स्टॅच्यू पण जात आहे तो सगळ्या गोष्टी. तर काही लोक ते बसले होते, काही लोक त्यांचं चाललं होतं, आणि काही लोक म्हणजे स्टॅच्यूपासून साधारण त्या रूमच्या ह्याच्यापर्यंत असेल एवढ्या अंतर तिथं लगबीला उभे राहिले होते. मग तिथून पुढच्या 100 फुटावर त्यांचे टॉयलेट्स आहेत. इथं आदिगुरूंचा फोटो आहे, इथं सगळी झाडं आहेत आणि त्या झाडाच्या शेजारून हे लगबीला उभे राहिले होते. विचार करा की ही लोक कशा पद्धतीची असू शकतात. आणि ज्यावेळेला 8 वाजता तो लेसर शो सुरू झाला की मग हर हर महादेव असं की मोठ्या मोठ्या त्यांच्या खेळा, ही जी अप्रामाणिकता आहे हा सगळ्यात मोठा अडसर आहे. मार्ग कुठलाही असू द्यात, आधीचा असू द्या, आत्ताचा किंवा पुढचा तुम्ही कुठलाही स्वीकारणार असू द्यात, ज्या फंडामेंटल बेसिक डिवाइन एनर्जी आहेत त्यांच्याबद्दल आपलं कधीही मत बिघडता कामा नये. जर तुम्ही श्रीश्रींचे फॉलोअर असाल, जर तुम्ही कुठल्या मार्गाला फॉलो असाल, त्याचे जे परमोच्च डिवाइन एनर्जीज आहेत, जसं आज आपल्याकडे बाबा आहेत, आपली देवी आहे. देवी सगळीकडे एकसारखीच असते, पण कुठल्या तरी ठिकाणी जॉईंट झाल्यानंतर तुम्हाला पाठीमागचे कुठले पास्टमध्ये अनुभव असेल आणि त्या डिवाइन तत्वाबद्दल जर तुमचं इंटेन्शन बिघडलं, इंटेन्शन कधी बिघडलं जेव्हा नजर खाली येते, आसपासच्या लोकांच्यात मिसळते, अरे इथं असं पण चालतं का, असं पण आहे का, तसं पण आहे का, आणि लोक हजारो पद्धती, प्रत्येकजण तर बदलायला आलेला असतो. आणि त्या लोकांच्या बिहेवियरवरनं तुम्ही जर डिवाइन ऊर्जेला जर तुम्ही तुमच्या मनामध्ये त्या पद्धतीनं तुम्ही आखत गेलात
तर त्यानंतर तुम्ही कुठल्याही डिवाइन ऊर्जेला तितक्या ताकदीने जोडू शकत नाही. म्हणून मार्ग कुठलाही असू द्यात, आधीचा असू द्यात, आत्ताचा, नंतर कधीच असू द्यात, पण कधीही ह्या ज्या दैवी तत्व आहे त्याच्याबद्दल आपला भाव, आपलं समर्पण हे एकसारखंच असायला हवं. आणि मग तुम्ही कुठल्याही मार्गानुसार देवी तुम्हाला आठवल्याबरोबर तुमच्या संपूर्ण शरीरात ती स्पंदने निर्माण होतात. महादेव तुम्हाला आठवल्यावर तुमच्या संपूर्ण चैतन्याचं वारं सुरू होतं. आणि यालाच कळतं की त्या देवतेबद्दल तेथे अधिष्ठान तुमच्या शरीरात असतं. तेव्हा तुम्ही जगाच्या पाठीवर कुठल्याही मंदिरात जावा, ती ऊर्जा तुम्हाला एका क्षणार्धात जोडून घेते. आणि हे जोडणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून मानायचं असेल तर एकदाच असं माना की त्याच्यानंतर प्राण गेला की परत मानणं असेल तर हा जीव गेल्यानंतर पुढच्या जन्मात एक वेगळी शक्यता असेल. या जन्मातली शक्यता संपली, इतकं डिवाइन ती तुमचं समर्पण असणं गरजेचं आहे. हे सगळं सांगण्याचं कसं आहे की जसं मला सांगितलं की आता जर जगाच्या ब्रह्मांड ते एक ब्लॅक होल म्हणतात, म्हणजे अंधारातून सगळ्याची निर्मिती झाली, प्रकाश निर्माण करावा लागतोय. आपण म्हणतो दिवा पेटवावा लागतो, सगळं हे करायला, हे सगळं करायला लागतं. आणि जसा जेव्हा आता काही ठिकाणी म्हणतात ना की अंधार म्हणजे काय काय ऑब्सेन्स ऑफ लाईट असं काहीतरी ते म्हणतं जायचं. आणि ती फॅक्ट आहे ना, जसं जसं लाईट डीम होत जाते तसं तसं अंधाराचं साम्राज्य वाढायला चालू होतं. ही स्थिती आपल्या शरीरात पण असते आणि आपली बाहेर पण असते. कारण ती वाढण्यासाठी आपण स्वतः कधीही प्रयत्न करत नाही. आणि मग कितीही पॉवरफुल आत्मा जरी असला ती हळूहळू संस्कारानं, परिस्थितीमुळं ती ऊर्जा हळूहळू डीम होत जाते आणि नंतर आपणही अंधकाराचा एक भाग बनून जातो. तर सगळ्यात आपण बेसिक एक करूया की ज्या ऊर्जेनं आपण सगळे एकत्र जोडलेलो आहोत, पहिल्या ते आपण श्वासावर करूयात. सगळ्यांनी हातातली बॅगा जरा बाजूला ठेवा, स्वतःला थोडंसं रिलॅक्स करा. कोण काय सांगणार असं काही नाही, हे ज्ञान ॲटोमॅटिक ट्रान्सफर होत जाणार आहे. फक्त ती तुमच्यात लोडिंग होण्यासाठी तुमच्या शरीराची स्थिती, तुमच्या मनाची स्थिती, हे सगळं घडणं गरजेचं आहे. मग छान रिलॅक्समध्ये बसा, हाताचं घर्षण करा, हात फक्त असे ठेवा, छान डोळे मिटा आणि फक्त आपल्या पोटाकडे लक्ष जाऊन द्या. श्वास घेताना पोट पुढं येतं, श्वास सोडताना पोट जातं. फक्त पोटाच्या मुवमेंटवर लक्ष ठेवा सगळ्यांनी. हळूवार श्वास घ्या, फक्त दीर्घ असं थकून देण्याचा श्वास घेऊ नका. हलका श्वास घ्या आणि ऑब्झर्वेशन फक्त आपल्या पोटाच्या मुवमेंटकडे करा. पोट आत बाहेर होतं त्या हालचालीकडे फक्त लक्ष द्या. श्वास घेताना पोट पुढे येतं, श्वास सोडताना पोट आत जातं. फक्त ती मुवमेंट ऑब्झर्व करा. कोण आहात, कुठून आलेला आहात, काय करायचं हे सगळं थोडंफार विसरून जावा आणि फक्त जी परम ऊर्जा प्रत्यक्ष शिव श्वासातून तुमच्या शरीरात, त्या श्वासाला फक्त अनुभवा. आत्ता आपण श्वास घेत आलो, आता श्वासाची पुढची स्थिती आपल्याला श्वासाला अनुभवायचं आहे. शिव म्हणजे श्वास आहे, शिव म्हणजे ध्यान आहे आणि शिव म्हणजे ज्ञान आहे. एक फॉर्मलेस एनर्जी ज्याच्यातून संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती होते आणि संपूर्ण ब्रह्मांड तिथंच लयाला जातं. शांत
स्थिर. फक्त श्वास अनुभवा. तुमच्या औरामध्ये असलेली अक्कड सोडून द्या, त्रासही सोडून द्या, सगळं समर्पित करा आणि अलाउड करा ती संपूर्ण एनर्जी तुमच्या शरीरात एंटर करेल. प्रत्यक्ष शिव श्वासामार्फत तुमच्या शरीरात जागृत होत आहेत. फक्त त्यांना अनुभवा. स्वतःला मुक्त सोडा. आणि फक्त नाभीवर लक्ष द्या, पोटाकडे फक्त लक्ष द्या. खूप असा जोरात श्वास घेऊ नका. जंटल, फक्त श्वास रिदममध्ये असू द्यात. लक्ष मात्र पोटाकडे ठेवा. प्रत्येक श्वासाबरोबर स्वतःला मुक्त सोडा. श्वास ब्रह्मांडाची एक डिवाइन एनर्जी आहे. प्रत्येक क्षणाला तुमच्या शरीरात ती जागृत होते आणि आपल्याला डिवाइन बनवते. बस त्याला फक्त अनुभवा. या दरम्यानची जी तुमची अनुभूती आहे ही डिवाइन अनुभूती म्हणजे आपण आहोत. आणि एवढं स्थिर झाल्याशिवाय आपणही आपल्याला सापडत नाही आहोत. ठीक आहे, हळूहळू डोळे उघडा.
हाताचं घर्षण करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर हात फिरवा. तर वर पण जागा आहे ना सचिन, ते वरचं. श्वास अनुभवता आला का? हात वर करा भाऊ. अरे वा, व्हेरी गुड. सकाळी डोळे तुम्ही उठता आणि डोळे तुम्ही उघडता, आपण जिवंत असल्याचं पहिलं लक्षण ते. त्या क्षणाला आहे त्या स्थितीमध्ये बसा आणि फक्त हे मेडिटेशन करायचं. सकाळी उठल्या उठल्या आपण डोळे उघडतो म्हणजे पहिली जाणीव असते की आपण जिवंत आहोत. आणि मग फ्रेश व्हायचं, फ्रेश होऊन या आणि येऊन शांत बसा. 1 मिनटं, 2 मिनटं, 5 मिनटं, 10 मिनटं असं थोडं त्याचं ड्युरेशन वाढवत चला. आणि फक्त नाभीनंच पोटानं श्वासोश्वास करायचा. हे सकाळी उठल्या उठल्या आणि संध्याकाळी झोपताना म्हणजे हे मेडिटेशन करायचं आणि पाठच टेकायची. मधीच मोबाईल घेतला बघितलं असं करायचं नाही आहे. ह्या दोन्हीही फेजेस अतिशय जेन्युइन आहेत. याच्यामध्ये कुठंही एखादं मिसगाईड तुम्ही केलं तर तुमचा मेंदू पुन्हा तुमच्याशी तो खेळ खेळणार. म्हणून संध्याकाळी झोपताना हे मेडिटेशन झालं की पाठच टेकायचे आणि झोपून जायचं. कुठलाही त्रास असू द्यात, कुठलंही अडचण असू द्यात, ह्या प्रत्येकाचं सोल्युशन ह्या मेडिटेशन तुम्ही स्वतःच काढणार आहात. आपला पहिला ब्रेन म्हणजे आता आपलं पोट आहे. जो पण श्वास आपण पोटानं घेतला म्हणजे आपण नाभीनं ब्रह्मांडाशी जोडले जातो. आणि या मेडिटेशनमध्ये आपण पोटानं जेव्हा श्वास पोटावर जेव्हा लक्ष ठेवतो तो हळूहळू आपण नाभीनं श्वासोश्वास घ्यायला चालू करतो. आणि हळूहळू आपण ब्रह्मांडाच्या त्या परम ऊर्जेशी जोडून नाभी थ्रू तो श्वास तुमच्या शरीरात एंट्री करतो. आणि आपलं शरीर जे तुमच्या बाबतीत घडत आहे ह्या सगळ्याला तुम्ही घडवत असता. आणि त्या घडवण्यासाठी जे लागणारं सगळं मटेरियल आहे हे तुमच्या 7व्या लेअरमध्ये म्हणजे अल्टिमेट तुमच्या शरीरात याचं सगळं प्रोडक्शन होत असतं. पण जसं जसं ही श्वासाची ऊर्जा श्वासाला शिव समजून जेव्हा तुम्ही श्वास घ्यायला चालू करता तर ज्या ऊर्जेतनं आपण बनलेलो आहोत तीच ऊर्जा तुमच्या मदतीला येते तुमचं कर्म पूर्ण करण्यासाठी आणि तुमचं परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी. 6 स्टेप ह्या ज्या असतात त्या 3 ते 6 महिन्यासाठी का असतात की इतके वर्ष आपलं आयुष्य बेशिस्त असतं. कुठली शिस्त नाही आहे. ही शिस्त लागण्यासाठी 6 स्टेप आहेत. 6 स्टेप जर श्रद्धेनं केलात तर तुम्ही तुमच्या त्या एक असीमित एनर्जीच्या काठावर जाऊन उभे राहता. ही 6 स्टेपची खासियत आहे. तुमच्या स्वतःच्याच ऊर्जेच्या एक ओशनपाशी जाऊन तुम्हाला थांबवलं जातं. आता तिथून पुढात एंट्री करायची का परत माघारी फिरायचं हे त्यावेळेचं तुमचं लॉजिक ठरवतं. म्हणजे 6 स्टेपचं कारण काय आहे तर याच्यासाठी की तुम्हाला तुमच्या शक्तीची जागृती यावी. की जर तुम्ही ज्या लेअरनं तुम्ही बनत गेलेला आहात त्याला मार्ग देण्यासाठी त्याच्यात जे जे तुमचे इमोशन्स लपले आहेत त्याला जेव्हा तुम्ही बाजूला करत जाता किंवा त्याला डिलीट करत जाता तेव्हाच तुमच्या शरीरातल्या त्या अथांग एक असीमित ऊर्जेचा प्रवाह तुमच्या जागृत होतो की जो ऊर्जा तुम्हाला या ब्रह्मांडात सगळं मिळण्यासाठी प्राप्त होण्यासाठी तुम्हाला तयार करते. पण बऱ्याच वेळेला असं घडलं की हे 6 स्टेप करता करता आपण थकून जातो, कधी कधी होत नाही आहे आणि मग हळूहळू एवढं सगळं करायचं असतं का म्हणून आपण याला सगळं डिटॅच होत जातो. पण याचं महत्त्व आहे श्वास फक्त याच्यावर शास्त्र 6 स्टेपपर्यंत मर्यादित नाही आहे. तिथून तर खरी सुरुवात होते. आणि आता येणारी महाशिवरात्र पर्व सुरू झालेलं आहे की जिथं तुम्ही ह्या ऊर्जेला तुम्ही जोडणार आहात की जी ऊर्जा जोडणार आहात म्हणजे तिचं एक नवीन डायमेन्शन तुम्ही स्वतःला अनुभवणार आहात. पण ते अनुभवण्यासाठी प्रथम
तुमच्या शरीरात ते अधिष्ठान तरी निर्माण व्हायला हवं आहे. म्हणून हे 7, 8, 9 आपण स्थानामध्ये साजरी करणार. पण महाशिवरात्र कालावधी आहे, तर उद्यापासून किंवा संध्याकाळपासून हे श्वासाचं मेडिटेशन बऱ्याच लोकांनी सुरुवात केली. जे नियमित येतात त्यांनी सुरुवात केलेले, जे आजच आलेत त्यांनी लक्षात ठेवा की सुरुवात करा. आणि मग बघा, ज्या ज्या तुमच्या अडचणी आहेत, जे जे तुमचे त्रास आहेत, या त्रासाला मुक्त होण्यासाठी लागणारी ऊर्जा ही तुमच्या शरीरातूनच निर्माण होत जाते. आणि मग कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याला बाहेर कुणावरही डिपेंड राहण्याची गरज लागत नाही. कारण मनुष्य हा असा जन्म आहे की त्यानं ठरवलं तर देवही बनू शकतो आणि घसरं तर राक्षसही बनू शकतो. आणि जेव्हा तुम्ही ह्या श्वासाबरोबर अंतर्मनाच्या एका तळापर्यंत पोचता, तर तुम्ही स्वतःला विचारायचं आहे की दिवसातल्या 24 तासामध्ये मी कुठली एनर्जी जगतोय. जसं आपण म्हणतो की सत्ययुगामध्ये जसं होतं की देव आणि दानवांचे प्लेन वेगळे होते. म्हणजे पाताळ लोकात होते, हे देव लोक असं, आणि मनुष्य लोक होता. त्रेतायुगामध्ये ते सगळे एका प्लेनवर आले. हे राम रावण. महाभारतात ते घरात आले आणि कलियुगामध्ये आपल्या शरीरात आले. आता जर तुम्ही बारकाईनं बघितलं तर तुमचा संघर्ष आहे कुणाशी. तुम्ही म्हणा की माझी बाहेर अशी कामं आहेत, मग काय फायनान्शियल अडचणी असू द्यात, आजारपण असू द्यात, किंवा आणि काय काय व्हॉट एव्हर जे काय, ही सगळी एक रिप्रेझेंटेड या युगाच्या अनुषंगानं जो त्रास असायला हवा. म्हणजे रामाच्या कसं होतं की ऋषी तपश्चर्या करायचे आणि राक्षस येऊन त्याचा भंग करायचे. मग ते संरक्षण करण्यासाठी मग देव आणि ह्या सगळ्यांच्या गोष्टी आल्या आहेत ना, बरोबर आहे. महाभारतात बघितलं की कृष्णानंच कसं संवार का ते पण सांगितलेलं. आता कलियुगात आपण तो ना की ह्या तो दोन्ही ऊर्जा माझ्या शरीरात आहेत, तर त्यांच्यापासून जो होणारा त्रास किंवा चांगल्या गोष्टी ह्या तुम्हाला कलियुगाच्या पॅरामीटरमध्येच अनुभवायला मिळतात. आणि इथं येतो आपल्या अंतर्मनाशी प्रामाणिक होणं की मी दिवसभरात, आपण ते 12 तास आपण धरूयात 24 तासातले, की जेव्हा तुम्ही जागृत असा, ह्या 24 तासामध्ये तुम्ही नक्की कुठली एनर्जी जगता. देवतत्वाची का राक्षस तत्वाची. आणि याचं जे उत्तर असतं ते असतं तुमचं आत्ताच्या आयुष्यातल्या तुमच्या अडचणी, तुमचा त्रास, जे तुमच्यातनंच निर्माण होतं आणि तुम्हाला त्रास द्यायला चालू करतं. हा पॉईंट लक्षात आला सगळ्यांच्या? आला का? परत जाऊन चेक करायचं का नंतर चेक करणार? याचं कारण काय आहे की आपण जर आपल्याशी अप्रामाणिक झालो, म्हणजे आत आपण एक ऊर्जा जगतो आणि बाहेर एक ऊर्जा दाखवतोय, तर ब्रह्मांड आणि आतले, कारण आपण ब्रह्मांडाचं एक छोटं स्वरूप आहोत, दोन्हीही एनर्जी कन्फ्यूज होतात. आणि आत्ताच्या कलियुगामध्ये आपला सगळ्यात मोठा आपला जो एक ऑब्स्टॅकल आहे तो म्हणजे आपण स्वतःशीही अप्रामाणिक आहोत. आणि इथं जर्नी होते की एक व्हा. एखादी गोष्ट पटत नाही, बोलू नका, तर बाजूला सरका, तिथून बाजूला व्हा. पण जे बोलायचं असेल दिवसातनं एक 30-40 वाक्य बोला, पण जे आत असतं ते बोला. आणि बोलताना 10 विचार करा की मी बोलणं गरजेचंच आहे का, नाही बोललं तर असं काय मोठं घडणार आहे. कारण लक्षात घ्या, एखाद्या प्रसंगामध्ये तो प्रसंग तुम्हाला पुढं घेऊन जायचा असेल किंवा त्याच्यातनं तुम्हाला काय असेल तर तुम्ही तो एक प्रसंग खोटं बोलून घेऊन जाता. आपल्याला त्याला काय होतं, एवढं काय झालं तर सगळं जग त्याच्यावर चाललं आहे. पण लक्षात घ्या, त्यानं तुमच्या वागण्यानं तुम्ही तुमच्यासाठी जग तयार करत असता. म्हणजे हे सांगताना ह्याला बऱ्याच गोष्टी आहेत, पण मी हे मर्म का सांगतोय की पहिली जर्नी करताना, कारण प्रत्यक्ष शिवाची जर्नी असेल की शिवानं राक्षसांना पण जन्म वर दिलेला आहे आणि देवांना पण दिलेला आहे. ती अतिशय न्यूट्रल एनर्जी आहे.
त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही कुठल्या एनर्जीला तुम्ही एन्हान्स करणार, तुमच्या जर राक्षस तत्व वाढलं तर ती त्याला तथास्तू करणार, देवत्वाची ऊर्जा वाढली तर त्याला ती तथास्तू करणार. स्पंदनं आपल्याला समजायला हवेत. आणि लक्षात घ्या, जी स्पंदनं तुमच्या शरीरात जास्त काळ राहतात त्याच्यानुसारच तुमच्या आजूबाजूचं परिस्थिती असते, आजूबाजूचं वातावरण असतं. आणि प्रत्येक ठिकाणी जाताना तुम्हाला जी गोष्ट मिळते, वागणूक असू द्या, तुम्हाला एखादं जे काही परिस्थिती होते, ही परिस्थिती तुमच्यातल्या त्या ऊर्जेमुळेच तुम्ही सहन करत असता. म्हणून इथं काय की बदलायचं कुठं हे कळल्यानंतर बदलणं सोपं जातं. आणि म्हणून नो युअर सेल्फ म्हणजे काय बाहेर नाही बघायचं, ते म्हणजे आपल्या आत बघायचं. हे जर तुम्ही जितक्या लवकरात लवकर जर रिपेअर केलं आतल्या आत, आणि रिपेअर करणं म्हणजे काय की स्वतःला स्वीकार करणं की येस, की माझ्यात ही राक्षस प्रवृत्ती आहे, मला अमुक अमुक असा विचार करायला आवडतो, मला अमुक अमुक यांचं चांगलं जर मला बघवत नाही आहे, हे कुठं तुम्हाला जाहीर कबूल करायचं नाही आहे. एक तुमचा मेंदू आणि एक निसर्ग हे दोन्ही तुम्हाला ऑब्झर्व करत असतात. मी या ठिकाणी चांगला वागता आलं असतं पण मी मुद्दाम असं वागलो, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणा बस तिथं एक व्हा आणि स्वीकार करा की येस, इथं मी जाणून बुजून चुकीचं वागलो. दुसरी गोष्ट अशी असते की हे सगळं का घडत असतं की तुम्ही ज्या ग्रह नक्षत्र, जसं मागाशी म्हटलं की तुमचा जन्म होतो, तुम्ही ब्रह्मांडाला बघता, ब्रह्मांड तुम्हाला बघतं, ती तुमची पत्रिका चालू होते. पत्रिकेसाठी की आपण काय साठा घेऊन आलेलो आहोत हे पहिलं थोडासा त्याचं समजणं गरजेचं आहे की मी एखाद्या प्रसंगात मी कशा पद्धतीने रिॲक्ट होणार आहे. काही लोक असतात की पहिले रिॲक्ट करतात आणि मग पण त्याला ते हळूहळू वाटतं की अरे मी चुकीचं बोललो, पण ते उत्स्फूर्तपणे रिॲक्ट होतात. ते का होतात याचं त्यांच्याकडे उत्तर नसतं. दुसरी गोष्ट, काही लोक असे असतात, मी आता राशीवर जात नाही, की जेव्हा ते एंट्री करतात त्यांच्या डोळ्यासमोर जेवढं दिसतं त्यांना माहिती आहे एवढंच असतं, बाकीचं काय चाललंच नाही आहे. आणि धाडकर मग कुणी असेल की येऊन आपली फक्त सुरुवात करतात, आजूबाजूला काय चालू आहे याच्याशी त्यांना काही पडलं नसतं. आणि आपला मेंदू पंच ज्ञानेंद्रियांच्या सगळ्या गोष्टी अनुभवत असतो. आपण बघतो समोर दिसतं किती, फक्त 20%. 340 डिग्रीतनं अजून आपल्याला बरंच आहे जे आपल्या मेंदूला कळत नाही. कारण मेंदू काय होतो, पंच ज्ञानेंद्रिय त्याला जे दिसतं, कळतं, समजतं त्याच्यावर तो त्याचे इक्वेशन मांडला जातो. पण 340 डिग्री जे त्याला समजत नाही, ह्याही घटना घडत असतात आणि ह्या घटना तुमचं शरीर अनुभवत असतं. म्हणून शरीराची बुद्धिमत्ता ही मेंदूपेक्षा 1000 पटीनं जास्त आहे. जर तुम्ही कधी गेला की एखाद्या ठिकाणी निगेटिव्ह असेल तर गेला की तुम्हाला अचानक काहीतरी असं वाटतं की अरे इथनं लवकर निघून जावं, इथं काहीतरी फील प्रॉपर येत नाही, किंवा एखाद्या छान ठिकाणी गेलं की अरे इथं खूप छान छान फिलिंग येत आहे, जरा बसावं. म्हणजे जिथं तुमचा मेंदू पण त्याला समजू शकत नाही पण तुमचं शरीर ते फील करतं. म्हणून शरीराची बुद्धिमत्ता सगळ्यात जास्त आहे. म्हणून तर तुम्ही जो साठा घेऊन आलेला आहात त्या साठानुसार हे सगळं आयुष्य तुम्हाला मिळालेलं आहे. म्हणजे अगदी घरात म्हणलं की तुम्ही ज्या कुळात जन्माला तुम्हाला जे आई वडील मिळाले आहेत हे तुमचं प्रारब्ध आहे. तुमचे बहीण भाऊ मिळाले ते तुमचं प्रारब्ध आहे. मोठ्या तुम्ही शिक्षण घेतलं, जेवढं तुमची कॅपॅसिटी तुम्ही घेतलं हेही तुमचं प्रारब्ध आहे. नंतर लग्न करताना ज्या पद्धतीने मुलगा किंवा बायको किंवा नवरा मिळाला हेही तुमच्या कर्मानुसारच आहे. आणि आपण या सगळ्याशी भांडत असतो आणि आपण भांडण आपल्या शरीरात निर्माण करतो. म्हणजे जे तुम्हाला बाय डिफॉल्ट मिळालेलं आहे त्याच्याशी जर तुम्ही भांडण करत गेलात तर तुम्ही फक्त आयुष्यात संघर्षच ओढावून घेणार. कारण याला तुम्ही बदलल्याशिवाय दुसरं कोणीही बदलू शकत नाही. आणि आपण फक्त मलाच असं का मिळालं, माझं असं आलं, ह्याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं, आपण सोडून सगळ्या दुनियाभरची नावं घेतो की यांच्यामुळे माझं आयुष्यात असं घडलं. आणि प्रत्यक्ष असं असतं की या सगळ्या माणसांना इन्व्हाइट तुम्ही केलेलं असतं आणि हे आपण सोयीस्कर विसरतो किंवा कधी कधी अज्ञानात कळत नाही. पण तुम्हाला अज्ञानी म्हणता येणार नाही.
कारण तुम्ही शास्त्राचं नॉलेज घेतलेलं आहे, तेव्हा तुम्ही अज्ञानी नाही आहात. म्हणजे अज्ञानात एखादा चूक घडली तर निसर्ग माफ करतो, पण ज्ञान घेऊन जर चुका कराल तर त्या अक्षम्य आहेत. तुम्ही जन्माबरोबर जे जे काही घेऊन आलेला आहात, प्रारब्ध, कुठले दोष असतील, ह्या सगळ्याला निवारण्याची ताकद निसर्गात आत्ता उपलब्ध आहे. परंतु तुम्ही जागृत बुद्धीनं समजून उमजून जेव्हा तुम्ही चूक करता, एखादं वाईट कर्म करता, हे अक्षम्य आहे, याला कुणी नष्ट करू शकत नाही. म्हणजे कर्म करत असताना ज्ञान मार्ग दोन्ही दिला जाऊ शकतो, पण एकदा जर कर्माचं फळ तयार झालं तर त्याच्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. म्हणून अंतर्मनाशी ह्या संवाद तुमचा तुमच्याशी आहे की मी असं कुठलं कर्म करत आहे की ज्याचं फळ जर एकदा तयार झालं तर मला भोगल्याशिवाय त्याचा पर्याय नाही. म्हणून हे जागृत व्हा, जागे व्हा. कारण हा कार्यक्रम अरेंज होणं, अमुक होणं म्हणजे कुठं ना कुठं तरी आपण त्या कुठल्या तरी एका सीमारेषेवर आहोत की जिथून एक तर कडेलोट होऊ शकतो किंवा एक वेगळं काहीतरी पॅटर्न तयार होऊ शकतो. निसर्गानं पुन्हा तुम्हाला हाक देऊन परत तुम्हाला जोडून घेतलेलं आहे. म्हणून इथं जागृत व्हा, सावध व्हा आणि स्वतःवर फोकस व्हा. म्हणजे एक आहे आपल्या आपण अडचणीत जगतोय हा एक पार्ट झाला, आणि दुसरे आहे याला तारणारी ऊर्जा किंवा याला नलिफाय करणारी ऊर्जा ही तुमच्यातच आहे, ज्या आपण पुढे घेणार आहोत. पण पहिली गोष्ट म्हणजे की जसं आज तुम्ही जे जे आहे, जे तुम्हाला आत्ता बाहेर मिळालेलं आहे, म्हणजे आता एखादी स्त्री असेल तर तुम्हाला जो नवरा मिळालेला आहे हा बाय डिफॉल्ट तुमच्यासाठी योग्य आणि परफेक्टच आहे. आणि पुरुषांनाही तुम्हाला जे बायको मिळालेली आहे ही तुमच्यासाठी योग्य आणि परफेक्टच आहे. कारण काय आहे की तुमच्यातली एनर्जीच अशी आहे की तुम्ही कुठेही गेला आणि कितीही शोधलं असतं, तुम्ही याच पद्धतीची एनर्जी तुम्ही अट्रॅक्ट करणारी ही तुमच्या बाय डिफॉल्ट शरीराची स्थिती आहे. तर तिथं संघर्ष करू नका, तर त्याला स्वीकारा. जेवढा तुम्ही स्वीकार कराल तेवढं तुमचा शरीराच्या आतून संघर्ष बंद झाला, तुमचे बाहेरचे 70% संघर्ष बंद होतील. आणि हे तुम्हाला असं वाटतंय की हे असं काय, पण हे अतिशय मार्मिक आहे. कारण नवरा बायको हे नात्यात आल्यानंतर आहे. लक्षात आलं, एक नातं, त्याच्या पलीकडे कुठली ऊर्जा आहे, एक स्त्री तत्व आणि पुरुष तत्वाची ऊर्जा आहे. आणि त्याच्या पुढं पार्ट आहे तुमचा आयुष्याचा पार्ट. आणि आपण शास्त्रात सांगितले, एखादी स्त्री दुसऱ्या स्त्री किंवा पुरुषाबद्दल स्त्रीबद्दल वाईट विचार करते तेव्हा समोरच्या पुरुषाला स्त्रीला काही फरक पडत नाही, पण जी करते तिच्या शरीरातले दोन्ही तत्व बिघडायला चालू होतात. सेम पुरुषांचा तोच पार्ट आहे. कुठल्याही स्त्रीबद्दल पुरुषाबद्दल त्याचा विचार बिघडला तर पुढच्याला काही परिणाम होत नाही, पण जो करतो त्याच्या शरीरातली ही दोन्ही तत्व बिघडतात. आणि तुम्हाला माहिती आहे, स्त्री म्हणजे आरोग्य आणि पैसा, आणि पुरुष म्हणजे विचार आणि निर्णय. या सगळ्याचं रिफ्लेक्शन तुमच्या आर्थिकमध्ये, तुमच्या शारीरिकमध्ये, तुमच्या कंपनीमध्ये, तुमच्या प्रत्येक कृतीमध्ये, कामामध्ये याचं रिफ्लेक्शन पडत जाणार. आणि आपण दुनियाभरच्या अडचणी घेऊन समोर येणार की मला ही अडचणी, मी एवढा प्रयत्न होत नाही आहे, पण बेसिकडं तुम्ही लक्षच देत नाही आहे की हे अडचणी आल्यातच काय आहेत. कारण तुम्ही तुमचा आतला निसर्ग तेवढा बिघडवलेला आहात, म्हणून तुम्ही त्याला बाहेर संघर्ष करताय. आणि या लेक्चरचं सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे की आतला संघर्ष संपवा. बाहेर एकही संघर्ष उरणार नाही जो तुम्हाला जड जाणार आहे, कुठलाही नाही. म्हणून जे जे एका ठिकाणी शांत स्थिर बसा, वाटलं आजच बसा आणि निसर्ग की जे मी घेऊन आलेलो आहे त्याच्यानुसारच मला सगळं मिळालेलं आहे, आणि मी त्याचा आनंदानं प्रेमानं स्वीकार करतो. आणि बुद्धीनं स्वीकार करा. बुद्धीनं स्वीकार करणं म्हणजे काय, जागृत स्थितीमध्ये आपण त्याचा स्वीकार करतो. उघड डोळे म्हणजे मी स्वीकार केलं अशा बोलून कोणीही स्वीकार ते होत नाही. कारण तुमचा मेंदू ते चेक करतो. तुम्ही जर स्वीकार केलं आणि परत
2 दिवसांनी त्याच गोष्टीवर जर तुम्ही एखादी कमेंट पास केली तर निसर्ग ही एनर्जी मायनस करतो. तुम्ही काही स्वीकारलं नाही, तुम्ही पहिल्यासारखेच आहात. आपल्या प्रत्येक गोष्टीला ऑब्झर्व करून सहाय्यभूत होणारा आणि अडथळा होणारा आपला मेंदू हा एकमेव असा पार्ट आहे. आणि आपण सांगितले की जोपर्यंत मेंदू कन्व्हिन्स होत नाही, या ब्रह्मांडातली कुठलीही ऊर्जा आपल्या शरीरात तो जागृत करून देत नाही. म्हणून हे सगळे पूजा पाठ मंत्र आरती म्हणजे काय की त्या सतत मेंदूला ठोकून ठोकून सांगण्यासाठी असतात की शिस्तीत आहे आणि तू धार्मिक बन. हे सगळे जे संस्कार ते त्याच्यासाठी आहे की सतत प्रोग्राम करून त्या मेंदूला धार्मिक बनवणं आणि चांगला विचार करणं भाग पाडणं, याच्यासाठी या सगळ्या गोष्टीच आहे. पण आपलाच मेंदू आहे की स्वीकार करायचा असेल आणि याच्याशिवाय दुसरा पर्याय पण नाही आहे. लक्षात आलं याचा. आणि म्हणून आता मगाशी प्रणिता सांगितलं की जे आता विवाहाच्या वेदू जी मुलांनी मुली आहेत त्यांच्यासाठी आपण एक असं संस्कार शिबिर घेतोय. शेवटी काय, जे तुम्ही जन्म घेताना जे तुमचे ग्रह नक्षत्र आहे त्याच्यानुसारच तुमच्या पदरामध्ये नवरा किंवा बायको हे दोन्ही तुमचं फायनल होणार आहे आणि याच्यात कोणी बदल करू शकत नाही आहे. पण हेच शरीराची आतली ऊर्जा बुद्धीनं समजून उमजून जर बदलली तर प्रारब्धही बदलू शकता, ही ताकद निसर्गाने दिलेली आहे. म्हणून आपण शास्त्रात की 30% पत्रिका सांगते, 70% शास्त्रात निसर्गानं ओपन दिलेलं आहे. तुम्ही याच्यावर मात करू शकता. म्हणून मात करण्याची ऊर्जा ही 70% आहे आणि आत्ता जे आपण सांगतोय ह्या त्या 70% ऊर्जेला आपण एन्हान्स करण्यासाठी की जिथं तुमचे ग्रह तारे नक्षत्र दोष वास्तू दोष पितळ सगळे दोष हे जाऊन एक सगळ्यात शुद्ध 70% एनर्जी जेव्हा तुमची उभी राहते तेव्हा तुम्ही ह्या जगातील सगळ्यात परिपूर्ण व्यक्ती असता. आणि हे परिपूर्ण पाठ आहे. आणि म्हणून आता ज्यांचं झालेलं आहे त्यांना तर आपण फक्त मार्गच देतोय कन्सल्टिंग करून. ही येणारी मुलं जर लवकर बदलली तर कन्सल्टिंग करण्याचा भार कमी होऊ शकतो आणि त्यांचं आयुष्य चांगलं होऊ शकतो. म्हणून आम्ही आत्तापासून तो प्लॅनिंग करतोय की झाल्यानंतर येण्यापेक्षा आधीच असं चांगलं येऊ द्यात. आणि याच्यातला आम्ही सुंदरमध्ये प्रणिता आणि डॉक्टर वाघ सचिन की शास्त्रात हे अगोदर आले, शास्त्रानुसार लग्न झालं, त्यांनी त्यांची जी प्रगती आहे जो अंडरस्टँडिंग आहे हा चांगल्या पद्धतीने पाठ आहे आणि प्रत्येकानं ते करावं. म्हणून पालकांचं पण सेशन आहे, असं नव्हे की फक्त मुलांचं आहे. कारण जसं आपण म्हणतो की काही गोष्टी ठरलेल्या आहेत, म्हणजे आईचंच आयुष्य मुलगी रिपीट करणार असते, काही बाय डिफॉल्ट ठरलेल्या असतात. त्या गोष्टीतनं चेंज कुठं करायचं आपण दाखवून देणार आहे. आईनं हस्तक्षेप कसा कमी करावा की ज्यानं त्यांच्यासाठी चांगलं घडलं जावं. सून आणताना सासूनं स्वतःच हस्तक्षेप की मला आवडेल अशी नव्हे तर माझ्या मुलाला योग्य अशी मुलगी असावी. कारण कधी कधी त्याच्या आलं की प्रत्येकीचं सासू पण वर येतं ना या गोष्टीतनं, कारण तो एक संधी असते सासू होण्याची. मग ती अशी कशी, मग तुमच्या सासूनं तुमच्याशी कसं वागलं ह्याचं रसभरीत, म्हणजे आम्ही कन्सल्टिंगमध्ये तेच ऐकतो अगदी. जे 5-5, 10-10 वर्षसुद्धा ते मटेरियल पुरतं आहे आणि नव्यानं सांगतायत. म्हणजे विचार करा, फिलिंग जेवढं खाली पर्क्युलेट होतं त्या वेळेला शब्दांची धार, ते इमोशनचं पार्ट हे एवढा आघात पद्धतीनं समोर येतं. तर येणाऱ्या मुलांचं ते होऊ नये. कारण आपण शास्त्रात सांगितलं हे जर तुम्हाला या कालावधी मिळालेलं आहे तर तुमची शक्ती अशा ठिकाणी वाया जायला नको. एक चांगलं आयुष्य स्वतःचं घडवण्यासाठी आणि दुसरं परोपकारी होण्यासाठी, की मी चांगलं जगल्यानंतर माझी सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की या सगळ्या मानव जातीसाठी मी चांगलं काय करू शकेन. ही परोपकाराची भावना तेव्हाच जागृत होते जेव्हा आपण परपूर्ण जाणार असेल तेव्हा ती जागृत होते. म्हणून आपल्याला ते घडवायचं असेल म्हणून आपण त्याचंही सेशन ठेवलेलं आहे. दुसरी गोष्ट आहे की जसं आपण वाद्य आणि म्युझिकचं सांगितलं जातं त्याच्यावर आपण
त्याच्या लेक्चरमध्ये बोलू जास्त. आत्ता काय सगळे तो वेळ घालून पॉईंट नाही आहे. तर असे एक उपक्रम आपण चालू करतो या सगळ्या गोष्टीतनं, कारण बऱ्याच गोष्टी डिस्कनेक्शन होतं. कारण तुम्ही असं समजा की शास्त्र म्हणजे 6 स्टेप पण मला करत नाही म्हणत, तर मग ते आपण हे सगळं न करण्यात पॉईंट आहे. तर तसं नाही आहे, ही फक्त सुरुवात आहे. याच्या पुढचा सगळा अजून पार्ट अजून बाकी आहे. म्हणजे तुम्ही ज्ञान घेतले फक्त काय जास्तीत जास्त 7 ते 10% ज्ञान आहे. एवढं अजून कितीतरी नाही. म्हणजे जवळ मला सांगतं की जवळजवळ 170 लेक्चर्स आहेत अजून पेंडिंग, जी तुम्हाला द्यायची होती टप्प्याटप्प्याने. पण सगळे दमले थकले त्या 6 स्टेपमध्येच थकले की पुढं कोण आणखीन काय आहे याच्यासाठी कुणी. आणि लक्षात घ्या की मला ते माहिती आहे आणि मी तुम्हाला सांगणार ह्यात नाही आहे. जोपर्यंत तुमच्या शरीरात ज्ञान घेण्याची स्थिती येत नाही तोपर्यंत ब्रह्मांडातलं कुणीही तुम्हाला ज्ञान देऊ शकत नाही. आणि कुणी अगदी दिलं इमोशन जाऊन तरी तेही वाया जाणार असतं. पूर्वी हे आम्ही करायचो, आता नाही आहे. कारण त्यानं ज्ञानाचा त्या शक्तींचा अनादर व्हायला नको. आणि तुमच्यात ती स्थिती निर्माण का होत नाही आहे? कारण तुमची फाईट तुमच्याच अप्रामाणिक चाललेली असते. तुमच्या आतल्या संघर्षातच तुमची 80 ते 90% ऊर्जा वाया जाते. तुम्ही नवीन ज्ञान घेणार कुठून? पॉईंट लक्षात आला का तुमच्या? जेव्हा प्रसंग बघण्याची तुमची क्षमता उंचावते, तुम्ही जेव्हा म्हणजे प्रसंग 8 डायमेन्शन घडत असतो. आपण तू मध्ये 2 डायमेन्शन बोलतो. जेव्हा त्याच्या वेगळे डायमेन्शन तुमच्या जेव्हा लक्षात येतात तेव्हा लक्षात येतं की कुठलाही मनुष्य चुकीचा नाही, सगळे आपल्या ठिकाणी बरोबर आहेत. आणि जेव्हा हे तुम्ही स्वतः स्वीकार करता त्या क्षणाला तुमच्या शरीरामध्ये दोन्हीही एनर्जी इक्वल पद्धतीनं बॅलन्सिंग व्हायला चालू होतात. आणि मग मनुष्यावर रागवणं चिडणं हे सगळं बंद होऊन जातं. आणि लक्ष आपल्यावर राहतं की ठीक आहे, त्याला बोलायचं होतं पण मी आत काय घेतलं नाही आहे. माझा आतला निसर्ग जर छान राहिला तर माझी प्रत्येक गोष्ट छान होणार आहे. म्हणून आता 2 शब्द बोलले तर मी 4 शब्द सुनावणारच. या नादामध्ये पुढचे वर्षभर वाया घालू नका. कारण तुम्ही बोलून जाता आणि त्याचे ते जर इमोशनल काउंट जर जास्त असेल तर ते सगळ्यात जास्त तुमचं तत्व डॅमेज करतं. आणि ते तत्व पुन्हा रिपेअर होण्यासाठी कमीत कमी 1 वर्ष 2 वर्ष 6 वर्ष लागतात. तरीही तत्व परत ते भरून येत नाही. आणि तितके वर्ष तुमचा संघर्ष अटळ असतो. म्हणून स्त्री तत्व म्हणजे आरोग्य आणि पैसा, आणि पुरुष तत्व म्हणजे विचार आणि निर्णय. तुम्ही स्वतःलाच अनुभवा तुम्ही जास्त सफर कशाचा करत आहात आणि ते का घडलेलं आहे. तर तेही तुम्हाला उत्तर सांगितलं की या 2 पैकी कुठलं तरी तत्व तुमचं अतिशय हॅम्पर झालेलं आहे, कुठं हर्ट झालेलं आहे, त्याच्यामुळे हा घटनाक्रम घडत आहे. आणि याच्यावर एकच आहे, पहिलं प्रामाणिक व्हा, स्वीकार करा. स्वीकार केलं की आतले प्रत्येक इमोशन, जसं आपण एखादा कागद चुरगळून टाकतो तसं तो उलगडत जातो, घडी होत जाते. आणि परत तो जेव्हा तुम्ही छान करता, आतून तुमचं शरीर छान झालं की बाहेर प्रत्येक गोष्ट चांगली घडायला चालू होते. हे लक्षात आलं तुमच्या? आता जे आपण ह्या महाशिवरात्र अनुषंगानं एक गोष्ट घेतो तो म्हणजे की हर घर शंकर ही आपली ह्यावेळची संकल्पना आहे. म्हणजे आपण जसं शास्त्र सांगतो की प्रत्येक मनुष्य, स्त्री पुरुष हा प्रकार आहे, प्रत्येक मनुष्य हा स्वतःतच परिपूर्ण आहे. म्हणजे बाहेरून कुठल्याही एनर्जीची त्याला आवश्यकता नाही, एवढं परिपूर्ण आणि दैवत्व आपल्याला दिलेलं आहे, निसर्गानं दिलेलं आहे. किंवा मनुष्य जन्मामध्ये मी मनुष्य म्हणतोय, सगळं विसरून आपण परत एक सुरू की तो मनुष्य प्राणी झाला. पण मनुष्यामध्ये ही जाणीव आणि ही ऊर्जा ऑलरेडी निसर्गानं तुम्हाला सेट करून दिलेली. म्हणून एक पूर्ण ऊर्जाच दुसऱ्या गोष्टीला पूर्ण करू शकते. म्हणून प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची क्षमता ही आपल्या शरीरात आहे. म्हणून स्त्री तत्व आणि पुरुष तत्व हे दोन्हीही प्रत्येक पुरुषामध्ये जसं म्हटलं की 51% पुरुषांचे असेल तर 51% पुरुषत्व आणि 49% स्त्री तत्व. आणि प्रत्येक स्त्रीमध्ये 49% पुरुषत्व आणि 51% स्त्रीतत्व असतं.
म्हणजे काय, इथं हजर असण्याची प्रत्येकाची शरीर हे स्वतः परिपूर्ण आहे. आणि यावेळेला तोच आहे की ही परिपूर्ण ऊर्जा तुमची आत एकत्र येणं गरजेचं आहे. आणि म्हणून जसं आपण म्हणतो की श्वास म्हणजे शिव आहे. जेव्हा शिव फॉर्म घेतात तेव्हा महादेव आणि शंकर म्हणतात, पण फॉर्मलेस म्हणजे शिवाची की जिथून सगळं निर्माण झालेलं आहे या गोष्टीतनं. आणि ती निर्माण करण्याची जी ऊर्जा आहे ती आपल्या शरीरात आहे आणि श्वासा थ्रू प्रत्येक वेळेला आपल्याला तो जागृत होत असतो. आता याच्या आधी थोडंसं पाहिजे ना की भगवतीचं की आपल्या स्थानाच्या समजा की भगवतीचं जे स्वरूप आहे, म्हणजे आपण जसं म्हणलं की आत्तापर्यंत महाकाली हे कालाचा रचयिता आपण म्हणून गेलं की सगळ्या गोष्टी, पण आत्ता एक आलं की ह्या सगळ्याची रचयिता आहे ती भगवती. हिनंच महाकाली रचलं, हिनंच त्रिदेवीनं रचलं, पुढच्या सगळ्याची निर्मिती ही तिच्यातनंच झालेली आहे. म्हणजे लक्षात घ्या, आपण ज्या देवीला जोडलेलो आहोत ती देवी म्हणजे सगळ्याची उगम करती ती आहे. म्हणून भगवतीच का, म्हणजे आत्तापर्यंत हा थोडासा माझा स्वतःचा मीपणा सांगून येतो की मी प्रत्येक देवी तिच्यातच बघत गेलो, म्हणजे बघत आहे की माझ्यासाठी तीच सगळं आहे. आणि आता ह्या स्वरूपात ती आली की यस, की हा जो 15 वर्ष जो बिलीफ होता तो आता तितक्याच पद्धतीने स्ट्रॉंग झाला की ही सगळ्याची निर्माण करते. प्रत्येक देवीचं मूळ स्वरूप ही आहे. प्रत्येक स्वरूपाला त्या ठिकाणी त्यांनी कुणी दुर्गेचं स्वरूप घेतलं, कालीचं स्वरूप घेतलं, तिची ती सगळी रूपं आहेत ते कर्म करण्यासाठी. पण ह्या सगळ्याचं जे मूळ रूप आहे ती म्हणजे आपली भगवती देवी, की जिनं हे सगळं निर्माण केलं आणि परत तिच्यातच हे सगळं जात आहे. हा फोटो तुम्ही कधीही बघा, ह्या गोष्टीतनं तुमच्या लक्षात येईल की त्याच्या प्रत्येक ठिकाण प्रत्येक तत्वाचं उगमस्थान आहे आणि ही सगळ्याची निर्माण करती आदिमाया आहे सगळ्या गोष्टीतनं. आणि हा जो खालचा मंत्र आहे, हा मंत्र आता आपल्या स्थानात सिद्ध मंत्र झालेला आहे. सिद्ध मंत्र म्हणजे ज्या वेळेला तुम्ही कुठेही असता, जेव्हा हा मंत्र तुम्ही म्हणता त्या क्षणाला तिची ऊर्जा तुमच्याशी जोडायला चालू करते. मग तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असा तरीही ऊर्जा तुम्हाला ही जोडायचं, म्हणून याला सिद्ध मंत्र म्हणा, की तिथं स्थानाची ऊर्जा त्याच्यावर जोडायचं चालू होते. आणि याच्यातनं त्या सगळ्याची निर्मिती आहे, जी निर्मिती आपण म्हणतो. पुढची स्लाइड. तर ह्या दोन तत्वांचं, तर यावेळी काय करायचं आहे की प्रत्येकाने स्वतःतच बसायचं आहे आणि ह्या दोन तत्वाचा जो संगम आहे, कुठलं पुरुष तत्व आणि स्त्री तत्व, ह्याचं सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे राधाकृष्ण. राधाकृष्ण दोन व्यक्ती अजिबात नाही आहेत. राधाकृष्ण शरीराच्या बाहेर घडतच नाही आहेत. राधाकृष्ण म्हणजे तुमच्या शरीरातलं 51% पुरुष तत्व आणि 49% स्त्री तत्व पुरुषांच्या मध्ये, स्त्रियांच्या मध्ये ते त्या फॉर्म्युलानुसार असणार आहे. आणि ह्या दोघांचा बॅलन्स कसा असा पाहिजे हे राधाकृष्ण सांगतात. आणि हे जेव्हा दोन्ही आत परिपूर्ण होतात, त्याच्यानंतर कर्म करण्या जेव्हा तुमचं शरीर एकसंध होतं, दोन ऊर्जा जेव्हा तुमच्या एकत्र येतात तेव्हा तुम्ही पूर्ण होता. आणि पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तुम्ही महादेवांच्या अभिषेक करता शिवावर, तेव्हा ते तत्व तुम्हाला प्रत्येक गोष्टी जोडून घ्यायला चालू करतं. म्हणजे शिवाची ऊर्जा, जसं आता आपण महाशिव म्हणा की शिव प्रत्यक्ष पृथ्वीवर, आत्तापर्यंत काय होतं की मूलाधारातनं जर्नी वर असायची, आता वरून खाली येणार आहे. पण ती वरून खाली येण्यासाठी तुमच्या शरीरात तसं अधिष्ठान निर्माण व्हायला हवं. आणि अधिष्ठान निर्माण होण्यासाठी ह्या दोन एनर्जी तुमच्या शरीरात छान पद्धतीनं एकत्र असायला पाहिजेत, तेव्हा तुमचं शरीर एक डिवाइन ऊर्जा बनायला चालू करतं. म्हणजे हा प्रवास देवत्वाचा आहे. आणि याच्यासाठी संस्कारच महत्त्वाचा ठरतो, की तुम्ही सतत ती क्रिया करणं. ती क्रिया करत जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही तुमच्यातलं हे देवत्व हे सतत जागृत राहतं. आणि जेव्हा त्याची इंटेन्सिटी वाढत जाते तेव्हा तुमचे जे जे ऑब्स्टॅकल्स आहेत, या तुमच्या आयुष्यात ज्या ज्या अडचणी आहेत, ह्या प्रत्येकाला निश्चित एक सगळ्यात मोठं
सोल्युशन मिळत जातं, तुम्ही याच्यातनं बाहेर पडायला चालू होता. आणि हे 2 + 2 = 4 हे उत्तर जेवढं फिक्स आहे तसं हे फिक्स आहे. तुमच्या शरीरात बदल घडला, दुसऱ्या क्षणात इकडे बदल घडणार. म्हणून आपलं शरीर हे सगळ्यात डिवाइन डिव्हाइस आहे. पहिला बदल विचारात होतो, विचारात बदल झाला की शरीर बदलतं, आणि शरीर बदललं की स्थिती बदलायला चालू होते. मग हे चांगल्या ऊर्जेसाठी दोन्हीला आहे. विचार बिघडला की शरीराची आतली स्थिती बदलते, आतली स्थिती बिघडली की बाहेरची परिस्थिती बिघडायला चालू होते. आणि तुम्ही याचं जर बघितलं तर तुम्ही अनुभूती याची घेतली असणार आहे. तसंच विचार तुमचा चांगला झाला की तुमचं शरीर चांगलं बनतं, आणि शरीर डिवाइन झालं की तुमची प्रत्येक बाहेरची गोष्ट चांगली घडायला चालू होते. म्हणून हा प्रत्येक प्रवास आहे तो आपल्या आतल्या ऊर्जेचा आहे. आणि याच्यासाठी आपण म्हणतोय की यावेळेला आपण ही अनुभूती प्रत्येकाने आली पाहिजे, याचा आपण प्रयत्न करणार आहोत. हे 7, 8, 9 3 दिवस आपण स्थानामध्ये उपक्रम करणार आहे, पण ज्यांना जमणार नाही त्यांनी हे घरास्व करणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या जबाबसाठी नाही की आपण एक संस्कार देणार आहोत. कारण काय होतं आहे, तुम्ही जर बघितलं तर आपले फार काय करायची इच्छा नसते, म्हणजे चमत्कार असाच घडावा. पडताना हे केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही आहे. आणि जशी जशी ती ऊर्जा, म्हणजे हे झाले लक्षात घ्या, इथं जेव्हा तुम्ही करता तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीला एका बाजूला पंचमहाभूतांची जोड आपण घेतलेली, म्हणजे शिवलिंगाची स्थापना, ह्या सगळ्या गोष्टी म्हणतात. ही सगळी एक नामांकन आहेत, सगळ्या ह्याची एक पॅरामीटर म्हणतात ना, तसं ते सगळे दिलेले आहेत. जेव्हा तुम्ही तो अभिषेक करता, मग तो दुधाचा असेल, पाण्याचा, वॉटएव्हर असेल, तर हे सगळं माध्यम बनतं. कारण मेंदू तुम्ही थांबलेला असता, तुम्ही आंघोळ करता, हे केल्याशिवाय आपल्याला जायचं नाही आहे. तो तुम्हाला म्हणतो निघा, आता काय उद्या केलं तर हरकत नाही, नंतर आता तुला महत्त्वाचं काम आहे, आता पहिलं बाहेर पडणं गरजेचं आहे. मग तो तुम्हाला उचकवत असतो की हे काय करायची गरज नाही, आपण रोज करतोच, आज एकदा चुकलं तर काय फरक पडतोय, असं आतनं सतत ती येणार आहे. कारण ते राक्षस तत्व आहे, ते तुम्हाला सतत उचकवलं की हे करायची गरज नाही, तुम्ही चटकन बाहेर पडा. आणि दुसरं असं की तुम्ही जेव्हा थांबलात, जसं मगाशी तुम्ही श्वास घ्यायला थांबलात, तुम्ही जेव्हा स्थिर होता, शांत होता, तेव्हा तुमच्या प्रत्येक गोष्टींचा मार्ग सोल्युशन निघायला चालू होतं. आणि तुम्ही शांत आणि स्थिर होऊ नये म्हणून सगळी रचना केलेली असते. कारण आपण जे आत मागतो बरोबर अपोजिट साईड नेचरमध्ये असते. मी शांतता मागितली तर बाहेर प्रचंड गडबड असते. म्हणून जिथं असाल तिथं तुम्हाला करायचं आहे. मग तो संसार काय नाही, मला हे केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही आहे. मग छान शिवलिंग तुम्ही अभिषेक केला, 5 वेळा करा, 9 वेळा करा, वॉटएव्हर करा, आपण तोही देणार आहे. एक मंत्र आहे आणि एक छोटासा हवन, जिथं तुम्हाला काही गोष्टी, म्हणजे तूप असेल, तेल असेल, तिथं तुम्हाला स्वाहा करायचं आहे. हे तिन्ही संस्कार काय झाले की तुमच्या घरामध्ये आणि तुमच्या शरीरामध्ये पंचतत्वांची जोड मिळते, त्याचं बॅलन्सिंग तयार होतं. आणि हे बॅलन्सिंग म्हणजे काय होतं की तुमच्या संपूर्ण घराला ही एनर्जी जागृत करते. मग कितीही वास्तुदोष असू द्यात, कितीही पितृदोष असू द्यात, कितीही दोष असू द्यात, तरी संपूर्ण घराला चार्ज करण्याची ताकद याच्यात आहे, शिवलिंगामध्ये आहे. आणि शिवलिंगा जे असताना तुम्ही त्याच्यासाठी जो संस्कार करता आणि ती ऊर्जा जेव्हा तुम्ही जागृत करा, कारण आपण लाईव्ह आपण आहोत, आणि आपण जेव्हा ती जागृत करायला चालू करतो तेव्हा तुमची प्रत्येक गोष्ट बॅलन्स व्हायला चालू होते. आता बरेच वास्तूचे प्रकार समोर काय, पण आता काय होत आहे की वास्तू बॅलन्सिंग करणार कशी. तुम्ही एका जागेवर कुठल्या तरी फ्लोअरला तुम्ही एखादा फ्लॅट घेणार, आणि वास्तू बघताना पहिली जमिनीचा जो वास्तुपुरुष आहे त्याची स्थिती कशी आहे ती त्यांनी बॅलन्सिंग केलेली आहे का. बरं, बिल्डर बांधताना त्याच्याबद्दल बऱ्याच त्यांना येतात की हे इतकं सहज सोपं नाही आहे, म्हणजे कमर्शियल पद्धतीने म्हटलं आणि इकॉनॉमीचे नाही. मग काय होतं, आणि याच्यासुद्धा एक सुंदर गोष्टी असतात बघा, की बऱ्याच लोकांचं एक लॉजिक माइंड असतो की ते कुठल्या गोष्टीला करत असं मानत नाहीत. आणि जर तुमचं एखादं प्रारब्ध सुरू व्हायचं असेल, चांगलं किंवा वाईट, तेव्हा घर आणि गाडी हे 2 घेण्याची स्थिती येते. लक्षात घ्या याचं मर्म. म्हणजे आपण जेव्हा वास्तू बघतो, कधी हे करायला जातो, तर वास्तू घेण्याची इच्छा कधी जागृत होते याची पण एक सिस्टीम आहे.
तुम्हाला असं वाटतं की चला तर माझ्याकडं अमाऊंट आपण एखादी वास्तू घेऊयात, इन्व्हेस्टमेंट करायचे, हे विचार असे येत नाहीत. ही एक अलायन्स सिस्टीम आहे, त्याच्यानुसार तुम्हाला ते विचार यायला चालू होतात की आता आपण कुठं ते घर बघूयात, आणि मग आपण उत्साहानं घर बघायला चालू करतात. घर बघायला जेव्हा तुमच्यात ती तीव्र जागृत होते, त्यावेळेला लक्षात ठेवा की 3 वर्षांपर्यंत कुठली तरी एक घटनाक्रमाची सुरुवात असते, आणि तो घटनाक्रम अस्तित्वात येण्यासाठी एक माध्यम लागतं, आणि ती माध्यम म्हणजे वास्तू किंवा गाडी बनते. गाडी म्हणजे 4 व्हीलर. आणि आपण म्हणतो की नवीन घर 1 महिना ते 3.5 वर्षात चांगल्या वाईटाचा फटका देतं. कारण का? ते घडण्यासाठीच त्याचं प्रयोजन असतं. पण चांगली घटना घडायची असेल तर चांगल्या घराकडे तुमची ऊर्जा जाते जिथं, आणि चांगली ऊर्जा ही स्वस्तात मिळत नाही. तुम्हाला थोडेसे त्याला एक्स्ट्रा पे करायला लागतात. पण ते कधी घडतं? ज्यावेळेस तुमचं जनरेशन एक वरच्या टप्प्यात असतं, तिथं पैसा दुय्यम असतो, ज्ञान प्रथम असतं आणि वास्तू असते, तेव्हा त्या पैसा केला जात नाही. पण जेव्हा आपण खालच्या स्थितीत असतो तेव्हा आपण ह्याला सहजासहजी मान्य करत नाही की एवढे काय, तिथं रेट एवढा चालला, तुम्ही एवढा काय देणार. पण ही एक सिस्टीम आहे. दुसरी गोष्ट काय ना, की जर तुमचं वाईट प्रारब्ध चालू करायचं असेल तर तुम्हाला एखादी वास्तू आवडते, त्याचा जो बिल्डर असतो तो वास्तुशास्त्र किंवा कुठलाही याला न मानणारा असतो. हे असलं काय नसतंच, काय बाकी लोक राहत नाही का, सगळं ही एक सिस्टीम आहे. मग तो काय करतो, ॲम्बियन्स अतिशय छान बनवतो, ॲम्बियन्स एवढ्या पॉश देतो, गार्डन वगैरे सगळं की आपण बघितलं खुश होतो, अरे गार्डन. आणि तिथं बांधणाऱ्या सगळ्या इमारती, सगळे फ्लॅट डिस्टर्ब असतात. आपण बघताना काय बघतो की ॲम्बियन्स किती आहेत, पार्किंग कसं आहे किंवा गार्डन एरिया कसा आहे, सगळ्या गोष्टी बघतो आणि त्याला आपण भुलून जातो की अरे किती छान ॲम्बियन्स आहे, केवढ्या ॲम्बियन्स आहेत. पण तुम्ही काय बागेत जाऊन राहत असता का? खाणं पिणं उठून तुम्ही तुमच्या फ्लॅटमध्ये जाऊन करता ना, पण तुम्हाला पहिलं भावतं काय, तर आजूबाजूचा परिसर, त्याच्या ॲम्बियन्स, आणि मग तिथं जातं आणि तिथली जी प्रत्येक घर असतं, हे प्रत्येक घर डिस्टर्ब असतं. आज आम्ही 25 अपार्टमेंटचा आम्ही अभ्यास केला सगळ्या गोष्टींना, आणि याच्यात 25च्या 25 तेच घडलं की येस, याच्यातला प्रत्येक गोष्ट आम्ही जेव्हा टाकून बघितली, प्रत्येक ठिकाणी ऑब्स्टेकल. आणि मग एकदा 1 कोटी 2 कोटीची इन्व्हेस्टमेंट त्याच्यात जेव्हा मर्ज होते, तेव्हा ते असह्य दुखणं होतं. सहजासहजी बाहेर पडता पण येत नाही आणि निघता पण येत नाही त्याच्यातनं. कारण वास्तू अशी नाही काय, चला आज नाही आवडली की चला कपडे चेंज करतच नाही आहे. म्हणून हे सगळं सांगणे कसं आहे की ही एक सिस्टीम सुरू झालेली आहे की आता जर तुम्ही बघितलं, एक निगेटिव्ह एनर्जी कलेक्टिव्हली एकत्र येते. आत्ता जर सगळं वातावरण बाहेरचं बघितलं तर निगेटिव्ह कलेक्टिव्हली एक एनर्जी येते की एक वाईट ऊर्जेला डॉमिनेट करण्यासाठी कलेक्टिव्हली निगेटिव्ह एनर्जी एकत्र आहे. मग ते माणसांच्यातले असू द्यात किंवा व्यवहारातले असू द्यात, हे सगळं प्रीप्लॅन घडत चाललेलं आहे. आणि ह्याच्यासाठी आपल्याला हवं आहे की आपल्या घरात तरी कमीत कमी ती देवत्वाची ऊर्जा असावी की बाहेर कितीही वाईट असेल तर ती ऊर्जा तुम्हाला डिस्टर्ब करता कामा नये. तुमच्या आयुष्यात इंटरफेअर तुम्हाला तुमचं आयुष्य डिस्टर्ब करणं, ह्याच्यासाठी हा प्रयत्न आला. आणि आता असं झालं आहे की असं कोणी परफेक्ट करूच शकत नाही आहे. म्हणून काय झालं तर दुसरी लाईव्ह एनर्जी म्हणजे आपण आहोत की जी जागृत झाली तर ह्या सगळ्या ऑब्स्टेकलवर मात करू शकते. आणि म्हणून आपल्या जागृतीसाठी आपण हे केलेलं आहे. पहिलं ज्ञान दिलं, श्वासाचं ज्ञान दिलं, त्याचे परिणाम पण बघितले. जो पण करत होता तो पण रिझल्ट होतं, करणं बंद केलं की स्थिती परत आलं. सगळं आपण म्हणजे ज्ञान, भक्ती, श्रद्धा, आपण आता अमावस्येच्या विधी चालू केल्या. एवढं सगळं करत जेव्हा मनुष्य जातो तरीही अंडरस्टँडिंग लेवलचा एक दर्जा घसरत जातो. म्हणजे विचार करा की ही पूजा करण्यासाठी साधारण 7 ते 9 मिनटं लागतात. आणि ती पूजा करताना किंवा तो जो विधी करायचा असेल त्यावेळेला आपल्याला सगळी कामं आठवायला चालू होतात की हे नको, आता हे नंतर करू, मी आधी करतो. पण हे जर तुम्ही फेसबुक उघडलं, यूट्यूब बघितलं, तासनतास तुम्ही तिथं घालवाल, त्यावेळेला तुम्हाला वेळेचं भान नसतं, तुम्हाला असे कुठली महत्त्वाची कामं आठवत नाहीत,
तुम्हाला असं चल चल नको नको हे आता बंद कर नको किंवा डिलीट करून टाक हे असं तुम्हाला काही वाटत नाही आहे. आणि ही आपल्या शरीरातल्या ऊर्जेची खेळी आहे की तिथं तुम्हाला वेळ नाही, तासन तास तुम्ही चॅटिंग करता, तासन तास तुम्ही त्यात घालवता आणि त्याच्यात तुम्हाला काही असं वाटत नाही की माझा 1 तास वाया गेला, अजिबात नाही. पण इथंच एखादं तुम्हाला 7 ते 8-9 मिनटं तुम्हाला फक्त डेली करायचं म्हटलं की तुम्हाला सगळी ब्रह्मांडातली कामं तुमच्या डोक्यावर मारलेली आहेत आणि आता हे केल्याशिवाय आपल्याला नाही आहे, बाकी सगळं जाऊ द्या, मला पहिलं हे करू द्यात. ही एक टेंडन्सी म्हणण्यापेक्षा ही एक ऊर्जेचा झोत आहे की आपण कुठल्या दिशेने चाललो. आणि येस, आमची फाईट विरुद्ध दिशेने की प्रवाह चालला त्याच्या विरुद्ध आपण फाईट करतोय. की वाईट तर सहज एकत्र असेल, आम्ही संस्कार राबवणार, आम्ही प्रत्येक घर स्थान बनवणार, प्रत्येक घर शिवालय बनवणार, प्रत्येक घर कैलास करणार की जिथं आत एंट्री केल्या केल्या प्रत्येक गोष्टीला पाहणार की येस. आणि हे आपण कोरोनाच्या काळात आपण केलेलं आहे की जेव्हा आपण मंत्र साधना दिलेली आहे त्या काळामध्ये आपल्या जेवढे 16-17 साधक आहेत एकाच्याही घरामध्ये एकही घटना घडली नाही आहे. पण त्यावेळेला कशी होती, लोकांनी केली, जीवाची भीती होती म्हणून केली, अगदी श्रद्धेनं केली, सांगून केली, स्वतःला केली, काही ठिकाणी तर काही सोसायटीनी फॉलो केलेली आहे. म्हणजे यांचा ती भक्तिभाव असा वाढला की जे तुम्ही करताय ते आम्हाला सांगा. सोसायटी उतरले, ती मंत्र सगळे करायला लागले. पण जागृती तेव्हा आली, पण तेव्हा थ्रेट होता. जेव्हा मृत्यूचं भय येतं तेव्हा आपण सगळं करायचं. आणि आपलं असं मत आहे की तिथपर्यंत आपण स्थिती जाऊनच का द्यायची, जागृती त्याच्या आत व्हावी. म्हणून आपण तो पाठ करतो की प्रत्येक घरामध्ये एक संस्कार, आणि संस्कार हा महत्त्वाचाच आहे. जसं आपण म्हटलं की आपण मुलांना संस्कार देणार आहे, जे टीनेजर्स आहेत त्यांना आपण म्युझिकाने संस्कार, की त्यांच्यापासून आत्ताच अशी साधना आणि अशी स्थिती निर्माण करायची की वाईटातलं 10% सुद्धा त्यांच्या वाटेला जाता कामा नये. की त्यांच्याकडं बघून लोकांना की येस, मूल असावं तर असं असावं, लाईफ असावं तर असं असावं, आणि व्यक्ती तर असा असावा. आपल्याला असं एक समृद्ध व्यक्तिमत्व निर्माण करायचं आहे. ते देशासाठी असू द्या, समाजासाठी उपयोगी पडणार असेल, आणि पहिलं घराच्या उत्थानासाठी ते काम करेल. म्हणजे पितराचा असू द्यात, कुळाचा उद्धार करणारा असू द्यात, प्रत्येक गोष्ट की एक परोपकारी पुरुष आपली एक पिढी निर्माण करायची. आणि जनरली आपण सगळे समवयस्क आहोत. आपण एकतर उदाहरण बनू शकतो किंवा आपण एक आदर्श तरी बनू शकतो. बरोबर आहे ना, की आपण ती पिढी, आपण ती मागचं आणि पुढचं दोन्ही बघितलेलं आहे. एक तर उदाहरण नाही तर आदर्श, तर आदर्शच बनूयात ना. रडगाडे काय सगळे सांगतात, पण अशा 1000 लोकांचे पालन करते व्हा की तुमच्या आचरणातून, तुमच्या अस्तित्वातून त्यांना प्रेरणा मिळेल. त्यांना असं वाटेल की येस, यांनी असं काय केलेलं आहे की ज्यांना हे चांगलं असेल आम्हाला पण ते. कारण कलियुगामध्ये अशानंच जागृती येते. काहीतरी असं भव्य दिवस जेव्हा बघितलं जातं की अरे काल पण असे होते, एवढं सगळं बदल घडला, तेव्हा तिचे डोळे दिपले जातात आणि विचारावं तरी जाऊन असं काय केलं ते. ही स्थिती तेव्हा येते. म्हणून एक बदल घडण्यासाठी ती स्थिती पहिल्यात आपल्याला निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणून आपण यावेळेला कसं होतं की हर घर शंकर आपण ही जिगत आहे, तर आपण क्रिस्टलचं एक शिवलिंगाची एक स्थिती ज्यात आपण दाखवली, ही प्रत्येक घरामध्ये आपण ही करणार आहोत योजना. आणि ही यावेळी आपण ज्यांचं बुकिंग असेल ती महाशिवता आपण 3 दिवस ठेवून नंतर प्रत्येकाच्या घरात इन्स्टॉल करणार आहोत. पण देताना सांगितलं की मंत्र, हवन आणि अभिषेक ह्या 3 संस्कार दररोज नवरा बायकोनी दोघांनी एकत्र करायचं आहे. आणि मग तो घरातलं, कारण एवढ्या याच्यामध्ये सगळ्या गोष्टी बॅलन्सिंग करू शकत नाही. बऱ्याच आपण वास्तूंचे पण बघितले, पण जिथं आपण करू शकत नाही आहे तिथं उगाच काहीतरी सांगण्यात पॉईंट नाही आहे. म्हणून बाबांनी एक परत नवीन थीम समोर आणली की जर जिथं तुम्ही करू शकत नाही तर घराचीच ऊर्जा अशी बनवा की जिथून त्या घरातले सगळे दोष नलिफाय व्हायला पाहिजे, ते ऊर्जेचा प्रकाश वाढला पाहिजे. हाच होणं गरजेचं आहे. आता ते आपण क्रिस्टल्स का वापरलं आहे, क्रिस्टलचं मत आपण शास्त्रात सांगितलं आहे. याचं एक सुंदर सांगतो येतं
की पूर्वी जर आपण बघितलं की हे जे सगळे देवी देवतांचे बघितले की काही पाषाणामधून बनले, पण पाषाण पण असे जसे नव्हेत, त्या प्रत्येकामध्ये काहीतरी क्वालिटीज आहेत. आणि क्रिस्टल जसं म्हणतात, क्रिस्टल हा पृथ्वीचा DNA. आपल्या शरीरानंतर एकमेव लाईव्ह एनर्जी म्हणजे क्रिस्टल आहे की जिची तिला स्वतःची औरा आहे. जेव्हा आपण एखाद्या धातूची मूर्ती बसतो किंवा दगडाची मूर्ती किंवा असं घेतो, तेव्हा आपण ओम म्हणतो. ओम म्हणला तर तो ओम जाऊन त्या मूर्तीवर जाऊन आपटतो आणि फट आवाज येतो, आणि माघारी येताना ओम फट माघारी येतं. मेटल असेल, मेटल कुठल्या क्वालिटीज आहेत, सोनं आणि चांदू काही प्रमाणात ॲब्सॉर्ब करतात, पण मोस्टली रिफ्लेक्ट करताना ओम फट असा आवाज बाहेर पडतो. आणि क्रिस्टल ही एकमेव अशी एनर्जी आहे की जी ओम म्हणल्यानंतर ओम खेचून घेते आणि लाख ओम इमिट करते. म्हणून कमी कालावधी तो इफेक्ट मिळण्यासाठी, तो रिझल्ट मिळण्यासाठी क्रिस्टलचं सगळ्यात आपण एक प्रयोजन केलं आहे. आणि बाय डिफॉल्ट आपल्या स्थानामध्ये किंवा आपल्या सिस्टीममध्ये क्रिस्टलचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि आता ते सगळं झालं की आता 70 ते 80% क्रिस्टल बंद झालेत, कारण येणारी एनर्जी आता क्रिस्टलमध्येच आहे. हे आता प्रत्येक देशाला, म्हणजे जिथं रिसर्च होतोय, क्रिस्टलमधनं बाहेर पडणारी एनर्जी, आता सगळं संशोधन आहे ती एनर्जी कलेक्ट कशी करता येईल. आणि ज्यावेळेस ती एनर्जी कलेक्ट करण्याची रिसर्च पूर्ण होऊन जाईल, तेव्हा क्रिस्टल हा जगाचा सगळ्यात पॉवरफुल ऊर्जेचा सोर्स बनणार आहे. आणि हे ज्या ज्या देशांना माहीत झालं त्यांनी ते सगळं बॅन केलेलं आहे. कारण एक छोटासा कंडेन्सर सुद्धा गाडीत जर बसवला तर गाडी पुढचे 30, 40, 50, 60 तर कुठलंही पेट्रोल डिझेल इंधन न टाकता सुद्धा गाडी चालू शकते. ही त्याची ताकद आहे. कारण क्रिस्टलमधनं बाहेर पडणारी जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेला कलेक्ट करण्यासाठी याचा सगळे रिसर्च सुरू झाले आहेत. आणि हे जेव्हा लोकांना कळलं, म्हणजे ज्या ज्या देशांना कळलं ॲडव्हान्समध्ये, त्यांनी बाकीचे आपल्यातले बंद केले आणि बाकीच्यांकडून काढून घ्यायला सुरुवात केली की तो साठा, कारण भविष्यातली ऊर्जेची साठा हा क्रिस्टलकडेच मूव्ह करणार आहे. म्हणून बाबांच्याकडे येताना कुठलीही गोष्ट अशी येत नाही आहे, हे जर पूर्ण नियोजन असतं आणि प्रयोजन पण ठरलेलं असतं, म्हणून ते क्रिस्टल समजा. आज आपण बऱ्याच लोकांना ते मंडळाने पर्सनल क्रिस्टल पण दिलेले आहेत. उद्या हे सगळं महाग होणार आहे की जे तुम्हाला सहज इझी मिळालं आहे ते. म्हणून त्याच्याबद्दलचा ग्रॅटिट्यूड ठेवा आणि त्याचं अनुभवा. आणि नुसता अनुभव नका, तर संपूर्ण बॅलन्स करण्यासाठी त्याचा संस्कार तयार करा की हा संस्कारच आहे जो त्याची ऊर्जा एनहान्स करतो तुमच्या बस. आणि आपण जे बसवणारे शिवलिंग आहेत, मुलांना एनर्जी असणारे, घर बॅलन्स होणारे, घरात राहणार प्रत्येक ह्याला एनर्जी सप्लाय करण्याचा एक जनरेटर आपण बसवणार आहोत तिथं. कारण काय होतं की आपण आता तुम्ही मंदिरात जाता किंवा कधी कधी कुठे आपण जातो, एखादं शिबिर असेल किंवा एखादं, जसं आज आपण 3 दिवस महाशिव ठेवले, बऱ्याच ठिकाणी त्याचं प्रयास आहे, आपण तिथे जातो, 3 दिवस भक्तिभावने सगळ्या गोष्टी करतो, खूप छान वाटतं. कधी कधी आपण कुठल्या मंदिरात जातो, सगळं आपण करतो, त्या ठिकाणी अगदी तल्लीन होतो, आपण सगळ्या गोष्टी करतो, आणि मग 3, 4, 5, 7 दिवस आपण घरी येतो. बरोबर. घरी आल्यानंतर ती स्थिती किती दिवस राहते तुमच्याकडं? किती दिवस राहते? अगदी आपण फार अगदी काय म्हणतात, एक दैवी भक्त असेल तर आपण एक 10 दिवस टिकून राहिले आपण समजू. 11व्या 15व्या दिवशी पुन्हा आपण मूळ पदावर येतो. कारण काय, तुम्ही जाऊन संस्कार तिथं विधी केला, तिथं संस्कार केला, तुमच्या घरात नाही केलं ते. आणि आज आपण एक्झॅक्ट ते करणार आहे की तुमच्या घरातच तो संस्कार निर्माण करायचा आहे की 12 ज्योतिर्लिंग, 52 शक्तिपीठं ही सगळी तुमच्या घरातच निर्माण व्हायला हवीत. की जिथं तुमचं दररोज त्याचे कनेक्शन असणार आहे, दररोज तुमच्या हस्ते अभिषेक असणार आहे, तुमच्या हस्ते अग्नी पवित्रता असणार आहे, तुमच्या हस्ते मंत्रोच्चार चालू होणार आहे. आणि ह्या तिन्हीचं जेव्हा तुम्ही प्रत्येक घरात तो संस्कार निर्माण केला, त्याच्या जी एनर्जी आहे तुमच्या संपूर्ण घराला बॅलन्स करण्याची ताकद, सगळ्या, मग ते वास्तुदोष असू द्यात,
पितृदोष, कालसर्प, जे जे आता दोषांचे पाठ असतात, हे सगळं एका बाजूला होतं आणि ही ऊर्जा तुम्हाला त्या सगळ्यातनं मुक्त करायला निर्माण केली जाते. कारण हे सगळे दोष कधी येतात, जेव्हा जमीन बिघडते तेव्हाच हे सगळे दोष वर येतात. आणि शिवलिंग म्हणजे ह्या 2 ऊर्जेचं प्रतीक आहे, ज्यानं ब्रह्मांडातनं प्रत्येक गोष्ट पूर्ण होते आणि प्रत्यक्ष शिव आपल्या श्वासातून येतो. आणि त्या दोन्ही ऊर्जा आपण जेव्हा तेव्हा आपण जेव्हा अभिषेक करतो तेव्हा एका क्षणामध्ये आपण जोडला जातो. म्हणून एकाच वेळा आपण आपल्या वास्तूमध्ये आणि आपल्या शरीरामध्ये दोन्हीकडं ही स्थापना करत आहोत. आणि जी तुम्ही दररोज विधी करणार हे त्याच्या पाठीमागचं कनेक्शन आहे. आणि याची ताकद अव्याहतपणे तुमच्यावर राहणार. म्हणजे आता एकदा केलं म्हणजे त्याची एक्सपायरी नाही आहे. हे तुम्ही करत चला, तुमच्या लक्षात येईल ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर किती घडत जातात. आता याचा रेशो पण असा असतो, म्हणजे हे पण आधीच क्लिअर करून, म्हणजे असं नाही आहे. तुमचं जे वार्षिक इन्कम असतं त्याच्या 33% हे तुमचं देणं असतं. आपण शास्त्रात पण जे शिकलेलं आहे ह्या गोष्टीतनं, हा तुमचा नेचर वाईज तुमचा एक रेशो असतो. त्याच्यानंतर डिपेंड असतो तो तुमच्या स्थितीवर असतो की तुम्हाला कुठल्या पद्धतीने करायचं आहे. आता तुम्ही एक 4 BHK फ्लॅट असेल, प्रत्येक फ्लोअरला तुम्ही AC बसवला, प्रत्येक रूममध्ये सगळे गिझर बिझर सगळ्या गोष्टी लावल्यात आणि फक्त एक सिंगल फेज 1 kVचं तुम्ही जर कनेक्शन घेतलं तर सगळं चालणार का? मग तुम्ही काय म्हणणार, काय आमच्या इकडे AC बंद पडतोय, तिकडे हे उडून जाते आणि हे पोचत नाही. ही स्थिती असते. आपली रिक्वायरमेंट कशी असते, आपलं ऊर्जेचं कन्झम्पशन कसं असतं, आपल्या पुढच्या डिझायर कशा असतात, आपलं कशा पद्धतीने आपलं हवं असतं, त्याच्यानुसार त्या गोष्टी ठरवतात आणि त्याच्यात ती वाढ करतात. आणि वाढ म्हणजे हे तुमच्याच गोष्टी घडत जाणार आहे. ज्यावेळी तुम्ही हे करत जाणार आहे, डायमेन्शन चेंज झालं की पैसा ह्या सगळी तुमच्या पाठीमध्ये यायला चालूच होतात आहे. आणि आम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट अशा आहे की पैसा आली तरी तुमचं जनरेशन बदलायला पाहिजे, तुमचं डायमेन्शन बदलायला पाहिजे. कारण एकदा त्या जनरेशन तुम्ही जेव्हा शिफ्ट होता तेव्हा खालचे विचार सहजासहजी तुमच्याकडे येत नाहीत. पैसा आहे आणि जनरेशन बदललं नसेल तर तो पैसाही तुम्हाला सगळे सुख आणून देत नाही. मी काय सांगतो ते लक्षात घ्या. हे सगळं प्रयोजन आहे की तुमचं जनरेशन शिफ्ट व्हायला हवं आहे, फक्त तुमची स्थिती नव्हे. नाही तर एखादं केलं की तुमचा एखादा मोठा व्यवहार घडेल आणि तुम्हाला फटकन पैसाला की मी श्रीमंत झालो नाही, तो पैसा व्याधी घेऊन येतो, बऱ्याच गोष्टी घेऊन येतो. सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचं जनरेशन बदलणं गरजेचं आहे. तुम्ही अप्पर जनरेशनचा विचार तुमच्यावर होणं गरजेचं आहे. कुठलाही लोएस्ट विचार करतानाही तुम्हाला शरम वाटली पाहिजे की नाही, हा आता माझ्यासाठी योग्य नाही, मला करायचं नाही. कारण देवत्व टिकून ठेवायचं असेल तर जनरेशन शिफ्ट होणं गरजेचं आहे. आणि आपण हा फोर्स लावतोय की तुम्ही केन प्रकारे तुम्ही ह्या जनरेशन शिफ्ट व्हावं. कारण जनरेशन शिफ्ट झालं नाही तर तुम्ही पुन्हा ती स्थिती ओढावून आणू शकता. हे प्रोग्राम तुमच्या शरीरात तयार राहतातच. मला लक्षात, तुम्हाला काय सांगितलं, लक्षात आलं का की जर तुमचं जनरेशन शिफ्ट झालं नाही आणि आहे तेच जनरेशनची ऊर्जा तर तुमच्या शरीरात कायम राहिली तर परत तुमची स्थिती तिथंच तुम्ही आणाल. ही तुमच्या शरीराचं प्रयोजन असतं. म्हणून आपल्याला एकाच वेळेला वास्तू आणि आपलं शरीर दोन्हीचंही सिस्टीम बदलायची. आणि तुम्ही असं की सगळं होतं गेल्यानंतर परत सगळे देवदेव करायला सुरुवात केली, मग हे तुमच्याकडून जातं कधी? तुम्हाला एका वेळेला अबंडन्स मिळतं, ते तुमच्याकडे टिकत नाही आणि परत तुमच्याकडून जातं. हे जातं कधी? जेव्हा तुम्ही जनरेशन शिफ्ट करत नाही त्यावेळेला. आणि कधी कधी जेव्हा भरपूर येतं तेव्हा आपण फटाफट ते सगळं नाकारायला चालू करतो. हे असलं काय नसतं, तसलं काय नसतं. आपण प्रचंड लॉजिक होऊन जातो आणि स्थिती निसर्ग ऑब्झर्व असतो. आणि मग आल्यानंतर जेव्हा तुम्ही मोकळे होता मग तुम्ही प्रचंड दैववादी होता. मग तुमच्याकडे प्रचंड भक्ती जागृत होते. मग तुम्हाला सगळ्या देवदेवता तुम्हाला पटायला लागतं जेव्हा तुम्ही रिकामी होता त्यावेळेला.
आणि जेव्हा तुमच्याकडे भरपूर असतं तर असलं काय नसतंच. आणि ही स्थिती असते. असलं काय नसतं जेव्हा म्हणतात ना, तेव्हा समजायचं अजून आपलं जनरेशन शिफ्ट झालेलं नाही. ते विचार अजून आपल्यात कायम आहेत की जे विचार आपल्याला परत शून्यावर आणून उभे करणार आहेत. म्हणून आपल्याला जनरेशन शिफ्ट करायचं आहे. म्हणजे आता एक रिसेंट आपण होतो, आत्ताचं मुकेश अंबानीचं मुलाचं लग्न झालं, तो छोटा मुला, त्याचा एक प्राण्यांच्या बद्दलचा व्हिडिओ त्याचा आला, तो सगळ्यांनी बरोबर ऐकला असेल. त्याचं सुंदर वाक्य, आम्ही प्राण्यांचं झू नाही केलेलं, आम्ही सेवालय केलेलं आहे. आणि त्याने एक छान म्हटलं की जे प्राण्यांना कळतं की हे आपले अन्नदाते आहेत, त्यांचं ते नुकसान करत नाहीत. म्हणजे काही ठिकाणी प्रॉस्परिटी का असायचं, तर ते येस ती त्याच्यासाठी लायकच आहेत की जे प्राण्यांच्या बद्दल सुद्धा एवढी सेन्सिटिव्ह होतो, तर तो वर्थ आहे त्याच ठिकाणी असण्यासाठी. मी काय म्हणतो की जनरेशन कसं असतं, तर जनरेशन तसं पाहिजे आपल्याला, की आपल्याला आपल्या विचार आणि स्थिती हे दोन्हीतनं आपल्याला शिफ्ट व्हायचं आहे वरच्या जनरेशनला. आणि याच्यासाठी आपण हा प्रयत्न करतो आहे की कुठला तरी संस्कार राबवून आणि तुम्हाला त्याच्याशी जोडून एकाच वेळेला तुमची स्थिती, वास्तू आणि तुमचं शरीर ह्या तिन्हीलाही बदलण्याचा आपण जोड लावणार आहोत. याच्यावर तुम्हाला काय कुठला प्रश्न असेल ते विचारू शकता. हां, जसं आपण म्हणतो ना की आपण सात का 9 जनरेशन म्हणून शास्त्राने जनरेशनचे प्रकार आहेत. पहिल्या जनरेशनचे खालचं येतं सगळ्यात शेवटचं, ते म्हणजे काय की जसे भिकारी लोक असतात रस्त्यावरचं, आजचं भागलं उद्याचा विचार नाही आहे, म्हणजे तो हेच नाही आहे, तो सगळ्यात 6वं जनरेशन आलं शेवटचं. त्याच्या वरचं जनरेशन येतं ते काय आहे की सगळं असतं पण पैशाची प्रचंड अडचण असते. म्हणजे उद्या कुठलीही गोष्ट तुम्हाला गेलं की पहिलं कॅल्क्युलेशन चालू होतं. म्हणजे उद्या देव जरी म्हटला की बाबा एक 500 रुपये लिटर तुम्हाला अमृत देतो, तरी तू रेट जास्त लावला, जरा कमी कर, म्हणजे घासाघीस असते ह्याच्यातनं. त्याच्या पुढचं जे जनरेशन येतं त्यानं पैसा असतं, सगळं येतं, पण पहिलं ज्ञान कसं मिळेल, की याच्यापेक्षा ज्ञान कसं मिळेल, इकडं शिफ्टिंग जास्त असतं. त्याच्या पुढचं जनरेशन की ज्ञान, पैसा सगळं असतं, पण अशा वेळेला अहंकार वाढतो आणि मनुष्य तिथनं जो घसरतो परत पहिला जनरेशन येतो. त्याच्या पुढचं तिसरं जनरेशन असतं, तिथं लोक नाव असतं, पैसा असतो, प्रसिद्धी असते, तिथं नावाला खूप जपत जातात. आणि त्याच्या पुढचं 2 जनरेशन जसं म्हणजे की रतन टाटा असं की जे सगळं आहे ते परोपकारच्या भावनेवर पुन्हा सोसायटीमध्ये वाटून टाकणं, हे पुढच्या ह्याचे जनरेशनचा पार्ट येतो. म्हणून आपली स्थिती बदलताना आपला परोपकाराचा भाव पण जागृत झाला पाहिजे. कारण येणारी स्थिती सतत कायम राहायची असेल तर तुम्हाला निसर्गात तुमचं देणं वाढवायला लागतं, की लोकांच्या भल्यासाठी तुम्हाला काही ना काही करायची इच्छा निर्माण व्हायला पाहिजे. भलं कार्य छोटं मोठं असतात, पण पहिली ती विचार तरी जागृती पाहिजे की यस माझं आता सगळं छान चाललं आहे, आता मायरून जरा लोकांचं काय भलं होतं ते पण मला बघणं गरजेचं आहे. आणि हा विचार इतका सहज येत नाही. कारण जे आता पगार घेतात 2-2, 3-3 पगार घेतात, तरीही कुणासाठी काहीतरी करायला पाहिजे हा विचार नाही आहे. त्याच्यापेक्षा साठले त्याचं इन्व्हेस्टमेंट कुठं करूयात का, अमुक करूया का, की आता अजून कसं पुढं, कारण भीती आहे सगळ्या गोष्टीतनं. आणि ज्ञान काय सांगतं, जेव्हा तुम्ही शिफ्ट होता तुमच्याकडे हे अव्यात यायलाच चालू होतं. हे कधीही नेवर नाही, कारण पैसा एक फ्रिक्वेन्सी आहे, तुम्ही त्याला जेव्हा टच होता तो तुमच्याकडून कुठून येतच जातो. आणि सगळे एवढे फिअरलेस व्हायला पाहिजे, भीतीमुक्त व्हायला पाहिजेत. आणि याच्यासाठी तुमचं जनरेशन शिफ्ट व्हायला हवं. ही फक्त स्थिती नव्हे, स्थितीबरोबर विचार, आचार ह्या सगळ्या शिफ्ट होणं गरजेचं आहे. अजून कोणाला काय? शंकराचे पिंडाचं सांगितलं की हर घर शंकर, तर
त्याची प्रोसेस काय असेल म्हणजे? आणि जर आता 8-10 दिवस गावाला गेलो, कारण तुम्ही बोलले का नियमितपणे ते रोज करायचंच, बरोबर. पण मग जर घरी कोणच नसेल तर मग इन दॅट केस? हां, त्यावेळेस आता लक्षात की तुम्ही नाहीच आहात तर एक गोष्ट वेगळी असते की घर बंद आहे, तुम्ही आल्यानंतर परत चालू करू शकता. पण तुम्ही घरात आहात आणि तुम्ही टाळायला लागलात तर मेंदू त्याला डिनाय करायला चालू करतो. लक्षात आलं की तुम्ही घरात आहात पण तुम्ही ती विधी करायला कंटाळा करताय. हे जेव्हा तुमच्याकडून ॲक्शन होते कंटाळा करण्याची, त्या क्षणाला मेंदू ती ऊर्जा बंद करायला चालू करतो. आपल्याला जे घडवायचं आहे ते तुमच्या मेंदूला कन्व्हिन्स करायचं आहे, आणि जेव्हा तो कन्व्हिन्स होतो त्या क्षणात ती ऊर्जा जोडायला चालू करते. आता घरात कुणी नाही, तुम्ही बाहेरच आहात तर हरकत नाही, पण आल्यानंतर पुन्हा तेवढ्या सध्यानं चालू करणं हा त्याचा पार्ट. थँक्यू. सर, मी काही दिवस बाहेर असतो, काही दिवस घरी नसतो, म्हणजे अशा परिस्थितीत काय करायचं? नाही, घरी जे आहेत त्यांनी केलं ते हरकत नाही आहे. आणि म्हणून इथं आपण काय सांगितलं आहे की तर प्रत्येक मनुष्य परिपूर्ण आहे. आपण असं आता म्हणलं की नवरा बायकोनी एकत्र करायचं वगैरे असं काही सांगत नाही. कोणीही करायचं, घरातल्या म्हणजे तुमच्या मुलांनी जरी केलं तरी हरकत नाही आहे, कारण त्या घराचा ते एक भाग आहेत. आणि त्यांना आत्ता पण संस्कार जर दिला तर खूप मोठे ऑप्शनल त्यांच्यात निघून जाऊ शकतात ना. हे आता ओळखण्याचं घेणं, कारण आपण छोटंसंच गेट टुगेदर ठेवलेलं आहे, त्यामुळे टाईमचं एक लिमिटेशन आहे, म्हणून थोडंसं आवर्त घेतलं. जेव्हा आपल्या जागेत असेल तेव्हा आपण दिवस दिवस बोलू शकतो, काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि पुढं मग आपण हे करणार आहोतच आहे. सर, टीनेजर मुलांना या गोष्टीकडे वळवण्यासाठी आपण काय करू शकतो? म्हणून पहिला कसं आहे की आईवडील मुलांचा पहिला निसर्ग आहे. जेव्हा तुम्ही तुमच्यातल्या दोन्ही एनर्जी एकत्र येतात एका प्रोजेक्शनसाठी, विदिन महिन्याच्या 1-2 महिन्यामध्ये तेही मुलं तुमच्या आज्ञेतेला चालू होतात. म्हणून मुलं अशी म्हणजे विचारांचा डिस्टर्बन्स कुठं येतो आहे किंवा त्या मुलं ऐकत का नाही आहेत, तर कुठं तुमच्यातली एनर्जी डिस्टर्ब होते, आपण जेव्हा त्याच्यावर काम करतो तर ॲटोमॅटिक हे सगळं जुळून यायला चालू होतं. आणि दुसरी गोष्ट, आपण त्यांनाही तो संस्कार देत गेलात, कारण लक्षात घ्या, तुम्ही चांगले आहात तर तुमची मुलंही 100% चांगलीच आहेत. बस आपल्याला चांगलं जे आहे ते त्यांचं समोर आणायचं आहे. आणि आपण पुढं घेणार आहोत, म्हणजे संस्कार हा संपूर्ण आपण घराला देतो आहे. आणि बाय डिफॉल्ट कोणीही कितीही न मानणारा असू द्यात, ॲटोमॅटिक त्याच्यातही ते परिवर्तन घडायला चालू होणारच आहे. त्यामुळे त्यांनाही आपण याच्यात आणू शकतो. आणि याला आम्ही आमचं पर्सनल गाईडलाईन राहणार आहे. म्हणजे प्रत्येक घर, जसं म्हटलं ना की स्थानाचा प्रत्येक रेस त्या घरामध्ये इन्स्टॉल करणार आहे, आणि त्या प्रत्येक घराची हिस्ट्री ही आमच्याकडे राहणार आहे. कारण हे सगळी घरं त्या यानं मूळ स्थानाशी कनेक्ट असणार आहे. तेव्हा त्या घरात काही घडलं असेल तर पहिले इकडे नोंद होणारच आहे. म्हणजे यावेळेला आम्ही स्ट्रॉंगली उतरतो आहे त्याच्यामध्ये, हे बाबांच्या ताकदीनं आणि मोठ्या ताकदीनं, की पहिलं आपलं पाऊल टाकतं की स्थानाचं पहिलं पाऊल प्रत्येकाच्या घरात एंट्री करणार आहे याच्यामार्फत. आणि आपण तेच सांगितलं की प्रत्येकाच्या पत्रिकेपासून आपण प्रत्येकाचं प्रारंभापर्यंत सगळ्या गोष्टी घेतो आहे. म्हणजे वास्तूची हिस्ट्री आहे, आणि आता त्याची सगळ्याची लिंक आहे, आणि अतिशय सुनियोजित लिंक आहे की तुम्ही याच घरात का आहात, हेच घर तुम्हाला का आवडणार आहे, आणि याच घरात तुमचं कशी स्थिती असणार आहे, हे सगळं ठरलेलं असतं. 1% त्यात मागं पुढं होत नाही. त्याच्यामुळे हे बदलायचं असेल तर कुठं बदलायचं, आणि त्यासाठी कुठली विधी द्यायची,
कुठले मंत्र यायचे. कारण काय आहे, ज्ञान देऊन देऊन मनुष्य फारसा बदलत नाही आहे. कारण ज्ञान देऊन किती देणार आहे, पण एक संस्कार जर दिला, त्याचं मन लागून तो करत जरी गेला तरी महिन्याभरात त्याच्या शरीरात तो सगळा बदल घडतो. आणि त्याच्या शरीरात बदल घडायला लागला की त्याच्या स्थितीमध्ये सगळ्यामध्ये बदल घडायला चालू होतो. आणि हे अतिशय काय म्हणतात, 2 + 2 अतिशय 4, तसं ते उत्तर फिक्स आहे. हाच प्रॉब्लेम आहे, ह्याला तुम्ही या पद्धतीने गेलात त्याचा 200% रिझल्ट येणार म्हणजे येणारच आहे. हे एवढं कॉन्फिडन्स राहतो की ते सूत्र जेव्हा लक्षात येतं आणि त्याचं सोल्युशन येतं, अडचण किती मोठी आहे याच्यापेक्षा आमचं आहे की सोल्युशन किती पॉवरफुल आहे. तेव्हा रिझल्ट हा 200% येणारच आहे. जर तुम्ही तितक्या ताकदीनं केलं तर तुम्ही संपूर्ण एरियाची ऊर्जा बदलू शकाल. ही ताकद तुमच्याकडे. आणि ही आम्ही करोनामध्ये अनुभवलेली आहे. एकाच घरामध्ये आपले जे साधक होते त्यांनी सुरुवात केली, हळूहळू सगळ्या सोसायटीने सुरुवात केली, तर अख्ख्या त्या सोसायटीमध्ये एकही त्या दरम्यान वाईट घटना घडली नाही. त्यामुळं बाकीकडे कोण आहे याच्यापेक्षा तुम्ही जर संस्कार तितक्या ताकदीनं केला, तुम्ही संपूर्ण एरियाची ऊर्जा बदलू ही ताकद तुमची. कारण शेवटी काय, पृथ्वी सगळी एकच आहे, सगळी मूळ एकाच ठिकाणीच आहे. तिथं जेव्हा ॲक्ट होतं तेव्हा चारी बाजू ती ऊर्जा पसरतेच आहे. सर, आता माझं स्वतःचं घर राहतं, मी भाड्याने दिले, पण दुसऱ्या घरात भाड्याने राहते, तर मग तिथं सुद्धा ही ऊर्जा तेवढीच होईल का? एक्झॅक्टली. काय असतं, कुठल्याही घरात जेव्हा तुम्ही एंट्री करता ते तुमच्या भाग्यात लिहिलं असतं, त्याच घरात तुम्ही एंट्री करता, मग ते भाड्याचं असेल किंवा विकतचं असू द्यात. आणि संस्कार मी काय म्हणलं की संस्कार ती वास्तू तुम्ही असं मिळून असते. जेव्हा तुमचं शरीर सिद्ध बनायला चालू होतं तेव्हा तुमच्याकडे बरोबर नवीन वास्तू पण येते, पैसा पण येतो, तो घेण्याची स्थिती पण निर्माण होते. आणि जी चुकीची वास्तू आहे ती तुमच्याशी डिटॅच होते, कारण तुम्ही शिफ्ट होता पुढच्या वास्तूसाठी. हॅलो सर, ॲक्च्युली मला विचारायचं आहे की जर घरामध्ये ऑलरेडी शिवलिंग असेल आपल्या चांदीचं और कोणताही म्हणजे कोणाच्याकडेही कुठलंही शिवलिंग असेल तर मग अशा वेळेस 2 शिवलिंग ठेवू शकतो? काही प्रॉब्लेम, त्याचा काही अर्थ नाही आहे. थँक्यू. सर, ही शिवपिंड घेण्याची प्रोसेस काय असणार आहे? प्रोसेस नाही, तुम्ही फक्त तुमची हे सांगायचं की बाबा मला बसवायचं आहे, तुमच्या पद्धतीने ते घ्यायचं, आणि आपण हे 3 दिवस आपण स्थानामध्ये त्याला चार्ज करणार आहे. आणि मग तुमच्या तिकडं तुमच्या नक्षत्रानुसार जो एक विशेष आहे तेव्हा तुमच्या ते इन्स्टॉल केलं जाणार आहे. मग त्यावेळी तुम्हाला ते कसं करायचं, म्हणजे तिथं करून देताना आपण ते शिवलिंग पण देणार, त्याच्यानंतर आपण ईशान्य कोपरा आणि तुमचा साऊथ ह्या तिन्हीला प्रॉपर करणार, की जी वास्तुभाषा हरवल्या नसते, जे मेन सेंटर्स आहेत त्याला बॅलन्सिंग करणार. आणि त्याच्यासाठी तुम्हाला तो एक मंत्र आणि विधी शिकवला जाणार. आणि प्रत्येक स्थितीनुसार तो मंत्र वेगळा असेल की सारखाच असेल? आवाज सॉरी, प्रत्येकाच्या स्थितीनुसार तो मंत्र वेगळा असेल की सारखाच असेल? स्थितीनुसार वेगळा पण असू शकतो. रिक्वायर्ड काय आहे त्याच्यानुसार त्या गोष्टी जाणार. आणि ह्या सगळ्यामध्ये त्या घरात राहणाऱ्या प्रत्येकाची पत्रिका बघितली जाईल आणि हो, त्यानुसार हो, कॉमन हो. दिला जाईल. एक्झॅक्टली. ओके, थँक्यू. सर, हे जर आपल्याकडे मला पाहिजे असेल तर हे घरी येऊन तुम्ही हे करून जाणार? हो हो हो. ओके. मी सांगितलं ना की हे प्रत्येक घर आमच्या स्थानाशी जोडलं जाणार आहे. ओके. त्यामुळे तिथल्या प्रत्येक म्हणून सांगितलं मी, प्रत्येकाची पत्रिका, प्रत्येकाची स्थिती, प्रत्येक गोष्ट आम्ही त्याची नोंद ठेवणार आहे आणि याचा आम्ही पाठपुरावा करणार आहे. ओके. सर, आणखीन एक म्हणजे आता फ्लॅट केवढा मोठा आहे त्याच्यानुसार शिवलिंगाची साईज असणार का? नाही, मी सांगितलं ना की तुम्ही कितीचं भी करणार त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. अच्छा. नेचरवर तुम्हाला रेशो सांगतो की तुमचं वर्षाचं जे इन्कम असेल हे सगळं लक्षात ठेवा. कधी करायचं हा तुमचा पार्ट आहे, पण
काही फंडामेंटल जे नेचरचे रेशो असतो ते विसरू नका. मी जे मगाशी म्हणतो की जनरेशन का शिफ्ट होत नाही आहे, तर रेशो आपण विसरतो. काही कम्युनिटी ते रेशो पाळतात म्हणून ते 100% प्रॉस्पर आहेत. त्यांचे दाखले आपण देतो, पण आपली वेळ तर आपण करत नाही आहे. हा सगळ्यात मोठा पार्ट आहे. दान असेल तर आपल्याला सांगा की 33% हे निसर्गाचं आपल्या प्रॉफिटचं जे तुमच्याकडे इन्कम येतं त्या इन्कमच्या 33% हे निसर्गाचं देणं असतं. 33% पृथ्वीचं देणं असतं आणि उरल्या 33% आपण असतो. आणि शिवलिंगाचा पार्ट जो की तुमचं वार्षिक उत्पन्नाच्या 33% ही तुमची रिक्वायरमेंट असते नेचर वाईज. पण तुम्ही कितीचं करणार हा तुमच्या वैयक्तिकचा पार्ट येतो. म्हणजे त्याच्यावर तुम्हीच ठरवायचं असतं, तुम्हीच करायचं असतं. त्याच्यावर कोणाचं असं बंधन राहत नाही आहे. फक्त लक्षात ठेवायचं की ज्यावेळेची स्थिती बदलत जाईल तर हे युनिव्हर्सल रेशो कधीही बदलू नका, कारण हेच रेशो तुमची सतत जनरेशन बदलायला कारणीभूत ठरतात. आपण मागतो मोठं, पण देताना आपण खूप छोटा विचार करतो, म्हणून आपण पुन्हा स्थिती रिपीट आणतो. म्हणून जर तुम्ही आपलं सेकंड स्टेप जर बघितलं की सुख आणि शांती चंद्रराणीमध्ये साठा आहे आणि ते 100% हवं असेल तर तुम्हाला तुमची सूर्यराणी 400% ॲक्टिव्ह करायला लागते. लक्षात येतं सगळ्यांना? शिकलोय आपण. 400% ॲक्टिव्ह म्हणजे की सूर्यराणीचा फोर्स जेव्हा 400% पडतो तेव्हा 100% तुमचं येणं चालू होतं. पण हा जर फोर्स तुमचा लटकला तर एनर्जी रिटर्न फिरते तेव्हा तुमची सुषुम्ना चालू होते. सुषुम्ना म्हणजे काय? जे तुमच्याकडे आत्तापर्यंत साठवलंय तेच हळूहळू जायला चालू होतं. आणि हे उलटं फिरणारं चक्र थांबतं कधी? जेव्हा ह्या ऊर्जा तुमच्यावर असतात, म्हणजे गुरुतत्व तेव्हा तुमच्यात हात घालतं आणि तुमचा तो उलटं फिरणारं चक्र थांबवण्याची ताकद ही गुरुतत्वाकडे असते. पण तुम्ही हे रेशो फॉलो करत असलात तर ती ऑथॉरिटी त्यांना मिळते की तुमच्या कर्मात हात घालता येतो. म्हणजे साईंचं चरित्र बघितलं तर साईंना कुणी मार्ग विचार दे 2 रुपये, दे 5 रुपये, दे 10 रुपये, साई मागून घेत होते. साईंना स्वतःची गरज नव्हती, कारण त्यांना माहिती आहे की हे तुम्ही दिल्याशिवाय तुमच्याकडे तो बदल घडणार नाही, म्हणून ते मागून घेत होते या गोष्टी. आणि आत्तासुद्धा आपल्या सगळ्या देवस्थानच्याकडे जो पैसा वाढतोय तो काही याच्याच नाही, हे रेशो ॲडजस्ट केले जात आहेत. सगळं शिकून आल्यानंतर, सगळं झाल्यानंतर जेव्हा प्राणावर बेतलं जातं तेव्हाच मनुष्याला तो रेशो आठवतो. आणि मग ह्या सगळ्या दानधर्माच्या कुंड्या भरून वाहतात. त्याचं कारण ते असं कोणी देणार नाही, पण स्थिती आली की मग आपण द्यायचं, पण त्यावर वेळ गेलेली असते. म्हणून सांगितलं कर्म करत आहे तुम्ही मार्ग ज्ञान देता येतं, पण कर्माचं फळ तयार झालं तर त्याच्यात बदल करता येत नाही. जिथं तुमची सूर्यनाडी चालू असते हे सायकल कंप्लीट व्हायला पाहिजे. जिथं तुम्ही देता तिथून तुम्हाला एनर्जी परत आली पाहिजे, तर तुमचं सायकल कंप्लीट झालं. दिलं आणि परत नाही आलं तर लॉस ऑफ एनर्जी झाला. आज आपण सगळ्या गोष्टी सगळी विस्तृत चर्चा करू शकणार नाही. आज मला फक्त एक बीज टाकायचं होतं. नंतर आपण 1 to 1 भेटून बोलू शकतो. फार कोणी असे सगळे लांबचे नाही आहेत. लांबचे वर आले की आपण पोचू शकतो, बोलू शकतो, एवढ्या अंतरावर सगळेजण आहोत. तर आपण हा मुद्दा आपण प्रश्न असे लिहून आपण नंतर परत घेऊ शकतो ह्या गोष्टीतनं. आता आपण थांबूया तिथं. बाहेर आपल्याला फूड पॅकेट आहेत दिलेले. धन्यवाद. एक 5 मिनिटं थांबा सगळे.